Recording in progress. तर चला, क्रांतिकारी चळवळ या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत. आता आदिवासी उठाव झाला, शेतकऱ्यांचे उठाव झाले, त्याच्यानंतर आपण 1857चा उठाव बघितलेला आहे. तर आता आपण क्रांतिकारी चळवळीकडे जाऊया. ओके, सो इट्स लिटल बिट इंटरेस्टिंग बट डिटेल्स नाहीये. पुन्हा एकदा आपण इथं फॅक्च्युअल बघतोय. ओके, स्टोरी टाईप आपण इथं काही बघत नाही. ओके, तर सुरू करूया. 1918 पासून 1918ला एक सेडिशन कमिटी होती. त्याचं स्टेटमेंट काय बघा. भारतीय क्रांतिकारी चळवळीचा प्रारंभ महाराष्ट्रात झालेला दिसतो. त्यात पुण्यातील चित्पावन ब्राह्मण आघाडीवरती होती, असं 1918च्या सेडिशन कमिटीचं म्हणणं आहे. तर हे म्हणणं कोणाचं आहे असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तो सेडिशन कमिटी 1918 आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढे क्रांतीचा तपशीलवार कार्यक्रम युगांतर मध्ये आहे. बरिंद्र कुमार घोष यांनी लिहिलेल्या युगांतर मध्ये तपशीलवार माहिती होती की आपण क्रांती कशी करू शकतो वगैरे. आणि युगांतर कधीचं आहे? एप्रिल 1906. लक्षात ठेवा, युगांतर किंवा जुगांतर असं दोन्ही सुद्धा नावं येऊ शकतात. पुढे बघा, महाराष्ट्रातील बंड कुठे कुठे झालेत आपण बघूया. बंडाचे ठिकाणे किंवा क्रांतिकारी चळवळीचे दोन ठिकाण होते, दोन केंद्र होते. एक महाराष्ट्र होतं आणि दुसरं कुठं होतं? बंगाल. या दोन्ही ठिकाणाहून क्रांतिकारी चळवळी सुरू झाल्या आहेत. आता क्रांतिकारी चळवळी का म्हटलं जातं? क्रांतिकारी चळवळ ही आपल्या फ्रीडम स्ट्रगलचा एक भाग आहे, पण जे काँग्रेसची चळवळ आहे त्याच्याहून ती वेगळी आहे. ती कशी वेगळी आहे? दोघांमधला बेसिक डिफरन्स एका वाक्यात तुम्हाला सांगता येतं का? मला इंटरव्ह्यूला विचारलं की क्रांतिकारी चळवळ आणि इंडियन नॅशनल काँग्रेसच्या चळवळीतला फरक काय? काय फरक आहे? एनीवन? दोघं सुद्धा स्वातंत्र्यासाठीच लढत होते, राईट? तर मग दोघांच्या चळवळीतला फरक काय आहे? एक दोन वाक्यात तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कॅन आय स्पीक? येस, हो सर, बोला. Recording in क्रांतिकारी progress. चळवळ आणि काँग्रेसच्या चळवळीतला एक बेसिक डिफरन्स पहिला जो आहे तो त्यांनी वापरलेला मार्ग आहे. क्रांतिकारी मार्ग जो होता तो हिंसात्मक मार्ग होता. क्रांतिकारी या शब्दातच काय, जी एक्झिस्टिंग सिस्टीम आहे ते काढून फेकून देणं आणि त्या ठिकाणी दुसरी सिस्टीम आणणं. ओके, आणि त्या बाजूला दुसऱ्या बाजूला जी काँग्रेसची मुवमेंट होती ती कशी होती? आहे त्या सिस्टीम मध्ये इम्प्रुव्हमेंट करायची आहे, पण ती कशी करायची आहे? अहिंसात्मक मार्गाने करायची आहे. ओके, काँग्रेसमध्ये सुद्धा ग्रुप होते, त्यात जहाल आणि मावळ आपण बघितले, पण जहालांपेक्षा जहाल क्रांतिकारी होते. ओके, तर हा एक त्याच्यातला बेसिक डिफरन्स आहे, लढ्याचा मार्ग, हिंसा अहिंसा. ओके, दुसरं एक मार्ग आहे सनदशीर मार्ग ज्याला आपण म्हणतो ते. ओके, सनदशीर मार्ग काँग्रेसचा होता, म्हणजे आपण त्यांच्याशी फाईट करायची आहे कायद्याच्या आधारावरच. ओके, पुढे येऊन गांधीजी त्यात ऍड करतात की कायदा चुकीचा असेल तर ते पण सांगणे, नैतिकतेच्या आधारावरती. गांधींची लढाई नैतिकतेच्या आधारावरती, कायद्याच्या आधारावरती कमी होती. जिथं कायदा चुकीचा त्याला ते सांगायचे की हा कायदा चुकीचा आहे, तोपर्यंत आपण कायद्याला धरून जायचो. इव्हन टिळकांपर्यंत सुद्धा आपण कायद्याला धरून जायचो. ओके, त्याच्या अपोजिट साईडला हे म्हणतात की जे लोक आपल्यावरती रूल करतात, ज्यांना रूल करण्याचा अधिकारच नाही, तर त्यांचे कायदे मान्य करण्याचा प्रश्नच येत नाही. बरोबर आहे? या दोघांमधला हा दुसरा फरक आहे. तिसरा एक महत्वाचा फरक होता, इंडियन नॅशनल काँग्रेस ही ऑर्गनाइज्ड पद्धतीने लढत होते. ओके, त्या पद्धतीचं ऑर्गनायझेशन क्रांतिकारी चळवळीमध्ये कमी होतं. नाही अशातला भाग नाही, त्यांच्या ऑर्गनायझेशन होत्या पण त्या कमी होत्या. ओके, आणि चौथा फरक सांगायचा तर काँग्रेसला जनतेचा खूप मोठ्या प्रमाणात समर्थन होतं, क्रांतिकारी चळवळीला ते समर्थन नव्हतं. याचं कारण पण आहे की प्रत्येक व्यक्तीला तुम्ही ते सहभाग होऊ शकतात अशा प्रकारचा कार्यक्रम दिला तर लोक सहभाग होतात. क्रांतिकारी चळवळीमध्ये ते शक्य नव्हतं, हातात शस्त्र घेणं प्रत्येकाचं काम नाही. ओके, त्यामुळे त्यात ते सहभाग त्यांचा कमी होता. ओके, आणि त्याच्याही पुढे जाऊन पुढे कशा प्रकारची घटना असावी, भारत कसा चालावा याच्याबद्दलची स्पष्टता जी काँग्रेसच्या चळवळीमध्ये होती तितकी स्पष्टता क्रांतिकारी चळवळीमध्ये सापडत नाही, एक्सेप्ट भगतसिंग. ओके, भगतसिंगानं एकदम डिटेलमध्ये पुढे काय असावं हे सांगितलेलं आहे. साम्यवाद किंवा समाजवाद कसा यायला पाहिजे, शेतकऱ्यांचं कामगारांचं राज्य कसं यायला पाहिजे, याची सगळी स्पष्टता भगतसिंगांनी आपल्याला सांगितली होती ऍट द एज ऑफ 23. ओके, इतक्या लहान वयात इतकी स्पष्टता अशक्य आहे. तुम्ही कधी भगतसिंगांची पुस्तकं वाचलं तर तुमच्या लक्षात येऊ शकतं. ओके, व्हाय आय एम एथिस्ट नावाचं पण त्यांचं एक पुस्तक आहे, मी नास्तिक का आहे. ओके, इतकं छोटंच पुस्तक आहे, ते तुरुंगातून त्यांनी लिहिलेलं आहे. तुरुंगातील व्यक्ती एथिस्ट वरती लिहितो. नास्तिक असणारा व्यक्ती समोर पेपर आला की देवाला नमस्कार करतो, आपल्यासारखा नास्तिक असणारा व्यक्ती, तेव्हा देव आठवतो, पण तो व्यक्ती तिथे आहे. तुम्ही मूव्हीज मध्ये पण पाहिलं असेल की त्याच्या वडिलांनी, भगतसिंगांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की
लास्ट मुवमेंटला तरी देवाला स्मरण कर, देवाला नमस्कार कर. भगतसिंगाचं वाक्य होतं, आता नमस्कार केला तर ती गद्दारी होईल. देव म्हणेल की आता मी तुला आठवतोय का, मी आता याला नमस्कार करणार नाही. आता याच्या आधी केलं असेल तर मला पटलं असतं. तर इतकी विचाराची क्लॅरिटी 23 ला असणं खूप अवघड आहे. आणि याच्यामुळे कधी कधी आय बिलीव्ह, तुम्ही बिलीव्ह करत नसाल बट आय बिलीव्ह, जन्म असतो, पुनर्जन्म असतो. इट्स नॉट पॉसिबल ना, हे इतकं सगळं शक्य नाही. आपण पण त्याच एज मधून आलेलो आहोत. ज्ञानेश्वरांना इतकी मोठी गीता, गीतेवरची टीका आणि ज्ञानेश्वरीवरती आज महाराष्ट्र जगतोय. इतक्या लहान वयात ते सुचणं हे उगत सुचत नाही. सो असू शकतं. कदाचित माझं हे एक्स्ट्रीम मत आजचं असेल, उद्या मला ते मान्य नसेल, कारण मी 5-6 वर्षापूर्वी मी स्वतः नास्तिक होतो. आता मी पुनर्जन्मावरला मान्य करायला आलो म्हणजे किती आस्तिकतेला पोहोचलो हे पण आहे. पुढे जाऊन अजून बदलू शकतं आणि बदललं पाहिजे, माणसाने बदललं पाहिजे. आंबेडकरांचे आणि गांधींचे स्टेटमेंट्स आहेत, मी जे काल बोललो त्याच्याऐवजी मी आज जे बोलतोय ते ग्राह्य धरा, कारण मी इव्हॉल्व्ह होतोय, मी प्रगत होतोय. तर ती गोष्ट असायला पाहिजे. हा राहिला आपला मुद्दा दोन्हीचा डिफरन्स मधला. 4 डिफरन्स आपण आता डिस्कस केले, तुम्हाला ते कुठेही यूज करता येतील. ओके. आणि आणखीन काही सांगायचं तर द्वेष एक होता, काँग्रेसमध्ये, काँग्रेसच्या चळवळीमध्ये द्वेष नव्हता, कुठल्या सत्तेच्या विरोधात द्वेष नव्हता. क्रांतिकारकांना तो दिसतो, कारण अपोजिट साईडना द्वेष होता, म्हणून ते द्वेष करायचे. हा अजून सगळ्यात सांगायचं महत्वाचं म्हणजे आपण मार्केटमध्ये, पब्लिकमध्ये ऐकतो की गांधींनी यांना वाचवलं नाही, कुणाला, भगतसिंगांना वगैरे. की आपण इतिहासामध्ये वाचतो की जेव्हा आयर्विनची भेट झाली होती तेव्हा गांधींनी ही मागणी ठेवली होती की या दोघांना सोडा. ओके. बट बाय रूल ऑफ लॉच्या स्टेटमध्ये हे शक्य नाही, असं अरविंदचं मत होतं. जर आम्ही त्यांना सोडलो तर तशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीला अधिक बढावा दिल्यासारखं होईल. गांधींनी मत मांडलं होतं पण ते नाही. पण एक दुसरं मत असं त्यांचं असतं की गांधी इतका इन्फ्लुएन्शियल व्यक्ती होता तर तो सोडवू शकला असता, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. एक तर तुम्ही मान्य करता की तो इन्फ्लुएन्सिंग होता, त्याच वेळेस मान्य करता, इतर वेळेस मी करत नाही. ओके. आणि इतका असला असतं तर स्वातंत्र्यच घेतलं असतं ना. तो लढा आहे, हळूहळू हळू लढा देत गांधीजी पुढे गेलेले आहेत. त्यामुळे गांधीजी म्हणेल तसा मार्ग नव्हता. नंतर आयर्विन नंतरच्या गव्हर्नर जनरलनी गांधींना भेट पण दिली नाही. ओके. जेव्हा गांधीजी ह्याला जाऊन आले गोलमेज परिषदेला, त्याच्यानंतर पुन्हा लढा सुरू करायचा विचार केला, भेट दिली नाही. तर इतकं क्लिअर कट नसतं. एक व्यक्ती खूप पॉवरफुल आहे, तो म्हणेल तसं चालतं, मग तितका पॉवरफुल असला तर आपल्याला 30-35 ला स्वतंत्र मिळालं असतं ना. तर त्यांनी प्रयत्न केले होते, ते काही झालेलं नाही. त्याच्यानंतरची दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे भगतसिंगांची. भगतसिंगांनी सांगितलं होतं की माझ्या देशाच्या नागरिकांनो, आता तुम्ही गांधीजींना फॉलो करा, आपल्याला स्वातंत्र्य देणारा एकमेव व्यक्ती जो बाहेर आहे तो गांधी आहे. हे भगतसिंगांचे स्टेटमेंट आहे. ओके. कारण ही नोज, त्यांना माहिती की मी ज्या मार्गावरती चाललोय त्या मार्गापासून स्वतंत्र मिळणं अवघड आहे. बट त्यांना त्यांचं त्यांनी 2 बॉम्ब फोडले ना विधान भवनामध्ये. त्याचं कारण काय होतं, यांनी आम्हाला हिंसा करायची नाही किंवा कुणाला मारायचं नाही, फक्त तुमचे कान उघडायचे की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचायचा आहे वगैरे. ठीक आहे. ते इतकी खूप मोठी क्लॅरिटीवाली माणसं होते, ते आहेत. पण दोघांमध्ये डिफरन्सेस नव्हते. हा एक मुद्दा आपला आजचा सांगण्याचा होता. एक्स्ट्रीमिस्ट खूप छान बुक आहे बरं. आणि सर काही बुक मध्ये गांधीच्या अगेन्स्ट लिहिलं आहे. आय मीन गांधीने खूप ट्राय केला होता त्यांना सेव्ह करण्यासाठी. हा ते तर आहेच, त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले होते पण ते काही झालेलं नाही. ठीक आहे. हा आता आपला मुख्य मुद्दा तो होता डिफरन्सचा. तर डिफरन्स दोघातला तो एक लक्षात घ्या. ओके. आता आपण क्रांतिकारी चळवळीकडे वळूया, नाहीतर आपलं लेक्चर खूप जास्त एक्सटेंड होऊ शकतं. ओके. पुढचा बघा, महाराष्ट्रातील बंडाकडे आपण येऊया. वासुदेव बळवंत फडके यांच्याकडं. वासुदेव बळवंत फडके आपल्या 11वीच्या स्टेट बोर्डामध्ये पण आहेत आणि यांच्यावरती प्रश्न सुद्धा येऊन झालेला आहे, तर त्याला आपण नीट व्यवस्थित फोकस करूया. ओके. वासुदेव बळवंत फडके, फडकेंवरती कुणाचा प्रभाव आहे बघा, न्यायमूर्ती रानडेंचा आणि सार्वजनिक काकांचा प्रभाव आहे. रानडेंचा सुद्धा त्यांच्यावरती प्रभाव होता. हे सार्वजनिक काका आपल्याला माहिती आहे, कारण त्यांच्या केसमध्ये स्वतः सार्वजनिक काका सुद्धा होते केस लढवायला. ओके. त्याच्या पुढे बघा, रेल्वे खात्यात ते सुरुवातीला लिपिक होते आणि त्याच्यानंतर ते लष्करी खात्यात लेखा विभागात काम करायला लागले. एकदा प्रश्न विचारला होता, त्यांनी उलट केलं होतं फक्त. ओके. आधी दिले की ते लष्करी खात्यात लेखा विभागात आणि नंतर रेल्वे खात्यात, असं काहीतरी आहे. पण आपल्याला फक्त लिपिक आणि लेखा खात्यात त्यांनी काम केलं इतकं लक्षात असलं पाहिजे. त्याच्या पुढे त्यांनी सुरू केलेल्या संस्था बघा, वासुदेव बळवंत फडकेंनी सुरू केलेल्या संस्था. एक आहे 1873 ची ऐक्यवर्धिनी सभा आणि दुसरी आहे पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन. 1873 आणि 1874. ऐक्यवर्धिनी आपल्या सगळ्यांना माहिती असतं. दुसरं लक्षात ठेवा, पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन. ओके. पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा होती, कुठे सुरू झाली होती, पुण्यातच सुरू झालेली होती. आणि या शाळेतून
स्वदेशीच्या शिक्षणावरती भर दिला जात होता. ओके. आणि या पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्याबरोबर असणारे साथीदार कोण होते? वामन भावे आणि लक्ष्मण इंदापूरकर. त्याच्यानंतर बघा, फेब्रुवारी 1879 मध्ये दरोडा घालण्यास त्यांनी सुरुवात केली होती. ओके. तर त्यांना ते लक्षात आलं होतं की यांच्या विरोधात आपल्याला हिंसात्मक मार्गानेच लढा द्यावा लागणार आहे. त्याच्यातून हा लढा सुरू झाला होता. तर दरोडा कुठे कुठे टाकलाय बघा. एक आहे, सॉरी, कुणाबरोबर टाकल्या, त्यांच्याबरोबर मुसलमान सुद्धा होते. हे एक महत्वाचं आहे. बाकीचे आपल्याला वाटू शकतात, बट काही प्रमाणात मुसलमान पण त्यांच्याबरोबर होते. मांग, महार, रामोशी आणि कोळी या सगळ्यांना घेऊन त्यांनी दरोडा टाकण्यास सुरुवात केला होता. पहिला दरोडा कुठे आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. कुठं होता? धामरी गाव, लोणी येथील धामरी गाव आहे तिथे. त्यांच्याबरोबर कोण होते? दौलतराव नाईक. दौलतराव नाईक कुठल्या चळवळीमध्ये आपण बघितलंय? नाईक कुठं बघितलेत आपण? रामोसांच्या चळवळीमध्ये. तर दौलतराव नाईक सुद्धा त्यांच्याबरोबर होते. शेवटचा त्यांचा जो दरोडा होता तो कुठे आहे? पुरंदरावरती त्यांनी शेवटचा दरोडा टाकला होता. आता फडकेंचे जाहीरनामे बघा. त्यांनी काही जाहीरनामे, जसं की आपण यांच्या उठावात बघितलं होतं, कुणाच्या उठावामध्ये? उमाजी नाईकांच्या उठावामध्ये ते सुद्धा जाहीरनामा द्यायचे. त्याच प्रकारे फडकेंनी सुद्धा जाहीरनामे दिले होते. त्यांनी पहिला जाहीरनामा असा दिला होता की जे करत आहोत ते इंग्रज सरकार विरोधात करत आहोत. हे सांगण्याचा उद्देश काय असतो? की आम्ही आमच्या जनतेच्या बरोबर आहोत, तुमच्या विरोधात नाही, आणि तुमचं आम्हाला समर्थन हवं, हे सांगण्यासाठीचा जाहीरनामा असतो. दुसरं, गव्हर्नर रिचर्ड टेम्पलचे डोके कापून आणणाऱ्यास 10,000 रुपयाचं बक्षीस. दुसरं होतं. आता फक्त कन्फ्युजन असं होऊ शकतं की हा जाहीरनामा कोणाचा आहे. जाहीरनामामध्ये आपल्याला दोनच व्यक्ती माहिती आहेत, एक उमाजी नाईक आहेत आणि दुसरे फडके आहेत. तर दोघांच्या जाहीरनाम्यातला फरक आपल्याला माहिती असला पाहिजे, बाकी काही. इथं कुणाचं नाव आहे? रिचर्ड टेम्पलचं नाव आलं की आपल्याला लक्षात पाहिजे की फडके आहेत. ओके. पुढे आता इंग्रज अधिकारी यांच्या केसमध्ये इंग्रज अधिकारी कोण आहेत? मेजर डॅनियल. ओके. बाकीच्या रामोसांच्या किंवा कोळांच्या उठावामध्ये आपण वेगवेगळे ऑफिसर्स बघितलेत. इथे आहेत मेजर डॅनियल. देवर नावडगी येथे बौद्ध विहारात फडकेंना पकडण्यात आलं होतं. ओके. फडके वेगवेगळे वेषांतर करून फिरत असत. त्यावेळेस ते देवर नागडी येथे बौद्ध विहारात असताना त्यांना पकडण्यात आलं होतं. तेव्हा त्यांचे वकील म्हणून कोणी कोणी काम केले बघा. सेशन कोर्टात त्यांचे वकील होते आपले ग.वा. जोशी, म्हणजे सार्वजनिक काका. आणि हायकोर्टात त्यांचे वकील होते महादेव चिमाजी आपटे. महादेव चिमाजी आपटे लक्षात ठेवा. हायकोर्ट टाकलं जाईल आणि सार्वजनिक काका म्हणतील ते, इतकंच तो कन्फ्युज करू शकतो. सार्वजनिक काका कुठे होते? सेशन कोर्टात होते. आणि हायकोर्टामध्ये आहेत आपले महादेव चिमाजी आपटे. आणि इथून त्यांना शिक्षा मिळाली ती जन्मठेपाची. आणि त्यांना पाठवलं कुठं? एडनला तिथून पाठवण्यात आलं होतं. आणि तिथेच 1883 मध्ये त्यांचं निधन झालंय. तर निधन लक्षात म्हणजे विचारलं जाणार नाही, जरी विचारलं तरी ऑप्शन तुम्हाला कसे असतील? 81, 82, 83, 84 असे क्लोज ऑप्शन असणार आहे. ओके. तर तुम्ही 83 कसं लक्षात ठेवाल? फडकेंवरती किंवा कुठल्या आध्यात्मिक पंथाचे ते होते? त्यांनी कुठला ग्रंथ लिहिला होता? ओके. मग दत्तांचे त्रिमूर्ती तुम्हाला लक्षात राहू शकते. 1883 तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पुढे अमृत बाजार पत्रिकेनं त्यांना शिक्षा झाल्यानंतर काय लिहिलं होतं? देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग पुरुष. हे कुठल्या वृत्तपत्रात लिहिलं होतं असं सांगितलं जाईल. आणि आपल्याला दिलं जाईल की मराठा केसरी असं दिलं जाईल. पण ते कुठं? अमृत बाजार मध्ये लिहिलेलं होतं. त्यांनी ग्रंथ लिहिला होता दत्त महात्म्य. 7,000 ओवींचा तो ग्रंथ होता. पुढचा आपला पॉइंट आहे चाफेकर क्लबचा. चाफेकर क्लब बघा. दामोदर चाफेकरांनी पुण्याच्या पर्वती येथे याची स्थापना केली होती. दामोदर चाफेकर, तिन्ही भावांची नावं आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात दामोदरांनी याची स्थापना केली हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. सभासद कोण होते बघा? महादेव विनायक रानडे, बळवंत नातू, खंडेराव साठे, दामोदर भिडे. ओके. विजोड जोडी ओळखा असा प्रश्न येऊ शकतो. किंवा चाफेकर क्लब मध्ये समाविष्ट असणारे किंवा ते स्थापन करण्यात समाविष्ट असणारे कोण होते? तर महादेव रानडे, बळवंत नातू, खंडेराव साठे आणि दामोदर भिडे माहिती असले पाहिजेत. चाफेकर क्लब कधीच आहे? ऑक्टोबर 1896 चा चाफेकर क्लब आहे. दामोदर चाफेकरांबद्दल थोडीफार आपण माहिती घेऊया. मुंबईतील व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला त्यांनी डांबर फासले होतं. आणि इंग्रजी ही वाघिणीचे दूध नसून पुतना मावशीचे दूध आहे असं त्यांचं वाक्य होतं. शिक्षण या विषयावरती निबंध आल्यानंतर तुम्ही दुसरी बाजू लिहित असताना हे लिहू शकता.
इंग्रजी वाघिणीचे दूध नसून पुतना मावशीचे दूध आहे. तसं जर आपण मॅकॉलेचा विचार केला तर यांचं म्हणणं बरोबर सुद्धा आहे. कोण आहे पुतना मावशी? कुठल्या स्टोरीमध्ये बघतो आपण? कृष्णाच्या स्टोरीमध्ये. ओके, पुढे 22 जून 1897 ची घटना. रँड आणि आर्यसची गोळ्या झाडून हत्या त्यांनी केली होती. ते आपल्याला डिटेल स्टोरी माहिती आहे. कुठल्या खिंडीत हत्या झाली होती? गणेश खिंड. कुठे आहे? इथे बाजूला. नक्की. तर इंटरव्ह्यूला मोस्ट ऑफ टाइम प्रश्न विचारला जातो कारण इंटरव्ह्यूचं ठिकाण तिथून जवळ असतं. तर निंबाळकर सरांचा वगैरे आवडता तो प्रश्न असतो, गणेश खिंडीत कुणाला मारण्यात आलं व गणेश खिंडीचा बाकीचा इतिहास काय आहे वगैरे अशा गोष्टींना. निंबाळकरांना हिस्ट्रीत खूप जास्त इंटरेस्ट आहे. तर हिस्ट्री बद्दल आपण चांगली तयारी करून गेलं पाहिजे. आणि मला वाटतं आता रिटायर झालेत तर डोंट वरी. आता रिटायर झालेत म्हणजे ठीक आहे, ते चांगली पण गोष्ट आहे कांगेल ना. तर रँड युरोपियनची पहिली राजकीय, रँडची हत्या म्हणजे युरोपियनची पहिली हत्या आहे, राजकीय हत्या. तशी हत्या तर होत असतीलच, राजकीय हत्या पहिली होती हे लक्षात घ्या. आणि आर्यस, रँड आणि आर्यसची हत्या करणारा कोण होते? दोघ जण, दामोदर आणि बाळकृष्ण होते. ओके, आता बी आणि डी, बीडी लक्षात ठेवा, त्याला शिगार लक्षात ठेवा आणि तो शिगार ओढायचा असं लक्षात ठेवू शकता. कारण 3 भावांमध्ये कन्फ्युजन होतं. ते हे 2 भाऊ कोण होते? दामोदर आणि बाळकृष्ण होते सुरुवातीला. ते आपण मूवीज मध्ये पण बघतो, गोंद्या आला रे आला, हे त्यांचं सिग्नल होतं, त्याच्यावरून त्यांनी त्याला मारलं होतं. दामोदर बाळकृष्ण लक्षात ठेवा. पुढे 2 अजून बंधू येतात, ते आहेत गणेश द्रविड आणि रामचंद्र द्रविड. या पंचमस्तंभी बंधूंनी यांची माहिती सरकारला दिली. ओके, त्याचा बदला म्हणून दामोदर आणि बाळकृष्ण यांचा भाऊ होता वासुदेव चाफेकर, याने या 2 बंधूंना ठार केले. ओके, मग आता फक्त एवढं येऊ शकतं की रँड आणि आर्यसची हत्या खालीलपैकी कुणी केली, याच्यामध्ये वासुदेवचं पण नाव येऊ शकतं. ओके, त्यामुळे आपल्याला बी आणि डी लक्षात ठेवायचं आहे. बळवंत आणि दामोदरने हत्या केली. ओके, वासुदेवने त्या द्रविड बंधूंची हत्या केलेली होती. तर या केस नंतर जो पुढे खटला चालला आणि त्याच्यातून शिक्षा कोणाला झाली आहे बघा. एप्रिल 1898 मध्ये तिघांना फाशी आहे. ओके, एका पेपरला सिक्वेन्स विचारला साहेबांनी, कुठल्या सिक्वेन्सनं फाशी देण्यात आली. ओके, तर असा प्रश्न आला तरी आपण तयार असलं पाहिजे. ओके, दामोदरांना पहिल्यांदा, वासुदेवला नंतर आणि त्याच्यानंतर बाळकृष्णला. त्याला दुवाब लक्षात ठेवा. सिक्वेन्स जर लक्षात पाहिजे असेल तर दुवाब कुणाला झाली आपल्याला माहिती असतं, सिक्वेन्स साठी दुवाब लक्षात ठेवायचा आहे. ओके, या वेळचे टिळकांचे मराठा वृत्तपत्रातील लेख काय होते बघा. सरकारचे डोके ठिकावणार आहे का, म्हणजे लँड आर्यस, रँडच्या केसमध्ये जेव्हा रँड येतो तर प्लेग अधिकारी, प्लेग कमिशनर म्हणून, तेव्हाचा एक लेख आहे, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, आणि राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे. हे 2 स्टेटमेंट आपण या काळातले आहेत हे माहिती असले पाहिजेत. पुढे रँडची तुलना त्यांनी अफजल खानाशी केली होती. गडबडीमध्ये औरंगजेबाशी केली असं म्हटलं तरी आपण त्याला हो म्हणून जातो, एक्झाम मध्ये गडबड असते. तर अफजल खानाशी केलेली आहे. ओके, रँड काही गव्हर्नर जनरल नव्हता. गव्हर्नर जनरलचं कंपॅरिझन आपण औरंगजेबाशी करू शकतो, इक्वल तुलना असली पाहिजे ना. त्यामुळे अफजल खान लक्षात राहू शकतो आपल्याला. टिळकांना या काळी किती महिन्याची शिक्षा झाली? 18 महिन्याची, 1.5 वर्षाची शिक्षा झालेली होती. हे चाफेकर बंधूंचे जे फक्त लक्षात ठेवण्याचे पॉइंट्स आहेत तितकंच आपण मेन्शन केलेलं आहे. सो आपण इथं स्टोरीज डिस्कस करणार नाही, तुम्हाला मोस्ट ऑफ स्टोरीज माहिती आहेत. ज्या कुठल्या ठिकाणी तुम्हाला काही डाऊट असेल तर याचं बॅकग्राऊंड काय, तर ते तिथं तुम्ही मला थांबून विचारा आणि मला माहित असेल तर मी ते सांगेन. ओके, पुढे आपण जाऊया सावरकर बंधूंकडे. मित्र मेळा संघटना, सावरकर बंधूंनी स्थापन केलेली पहिली संघटना कुठली आहे? मित्र मेळा संघटना. कधीची आहे बघा? 1900. ओके, गणपती उत्सव साजरा करण्यासाठी होतं. ओके, तिथं मग ते शिवजयंती किंवा शिवाजी उत्सव वगैरे असं टाकू शकतात. तर गणपती उत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी मित्रमेळा संघटना स्थापन केली होती. 1904 मध्ये त्यांनी अभिनव भारतची स्थापना केली. मित्रमेळा 1900 ला आणि 1904 ला अभिनव भारताची स्थापना. त्याचे अध्यक्ष स्वतः सावरकर होते आणि उपाध्यक्ष होते VVS अय्यर. ओके, म्हणजे अमराठी नाव असल्यामुळे वाटत नाही आपल्याला, VVS अय्यर लक्षात ठेवायचं आहे. पुढे अभिनव भारताच्या नाशिक मधील क्रांतिकारकांनी 1906 मध्ये अकबर जयंती साजरी केली होती. हा प्रश्न होता मेन्सला आपल्याला 20 की 21 ला, हा मेन्सला प्रश्न आहे. कोणाची जयंती साजरी केली होती? ओके, 1906 ला अकबर जयंती साजरी केली होती. पुढे आपण जाऊया नाशिकच्या खटल्याकडे. नाशिकचा खटला कधीचा आहे? 1910 चा. बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली, त्याचा बदला म्हणून अनंत कान्हेरेने नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनचा खून केला. डिसेंबर 1909. डिसेंबर 1909 मध्ये नाशिकचा कलेक्टरचा जॅक्सनचा खून झाला होता. ओके, तर तो कुठेतरी नाटक पाहायला गेला होता, त्या नाटकाच्या ठिकाणी त्याला
मारण्यात आलं होतं. की कठारे सरांच्या पुस्तकामध्ये डिटेल्स तुम्ही वाचू शकता. याच्यामध्ये या केसमध्ये 38 जणांना पकडण्यात आलं होतं आणि त्यापैकी 3 फाशी दिली आहे. या 3 नावं आपल्याला लक्षात असली पाहिजे. त्यांनी 4 नावं एक्झाम मध्ये विचारली होती, त्यातलं एकाला आपल्याला बाहेर काढायचं होतं. तर कोण कोण आहेत? आनंद कानेरी आपल्याला माहिती असतो, त्यानंतर विनायक देशपांडे आहे आणि कृष्णाजी गोपाळ कर्वे. हे 3 नावं, कान्हेरे, देशपांडे आणि कर्वे. ओके, दोघांना जन्मठेप झाली आहे. कोण आहे त्याच्यामध्ये? शंकर सोमन आणि नारायण जोशींना. आणि माफीचे साक्षीदार बनले होते गणेश वैद्य आणि दत्तात्रय जोशी. ओके, फाशी कुणाला झाली आणि जन्मठेप कुणाला हे तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बघा ब्रह्मगिरी बुवा. ब्रह्मगिरी बुवांबद्दल आपण बघूया. पुणे शाखेचे सूत्रधार होते. सावरकर बंधूंशीच कनेक्टेड होते ते. त्यांच्यातील एक ब्रह्मगिरी बुवा होते. तर ब्रह्मगिरी बुवा हे अभिनव भारतच्या पुणे शाखेचे सूत्रधार होते आणि त्यांना 15 वर्षाची शिक्षा या दरम्यान झालेली आहे. म्हणजे ब्रह्मगिरी बुवा कुणाशी संबंधित होते? तर सावरकरांच्या संघटनेशी संबंधित होते. इतकं आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. पुढे जाऊया आपण चाफेकर क्लब कडे. परत रिपीट झाले का ते? आता आपण बाबा सावरकरांकडे जाऊया. बाबाराव सावरकर बघा, गणेश दामोदर सावरकर. यांचं पूर्ण नाव विचारतील आपल्याला माहिती असलं पाहिजे. गणेश दामोदर सावरकर. अभिनव भारताचे सर्व काम हेच पाहत असत. बाबाराव सावरकर स्वतः पाहत असत. कोठूरला एक बर्वेवाडा होता, ते यांचं शस्त्रागार होतं. असं आपल्याला विचारलं जाऊ शकतं की अभिनव भारतचं शस्त्रागार कोठे होतं? तर कोठूर लक्षात असलं पाहिजे आपल्याला. बर्वेवाडा आणि कोठूर. 2च वाडे आपल्या इतिहासामध्ये वारंवार येतात. एक आपला भिडेवाडा आणि दुसरा आहे ते बर्वेवाडा. इब्राहिम भाई. भिडेवाडा तुम्हाला माहिती आहे ना, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बाबतीतला भिडेवाडा. इब्राहिम भाई बद्दल बघा, शाखेतील सदस्यांना दांडपट्टा आणि शस्त्र चालवणे शिकवत असत. इब्राहिम भाई नाव आहे, आपल्याला वाटू शकणार नाही पण ते आहे. पुढे बघा, त्र्यंबक चक्रवर्ती या व्यापाराकडून शस्त्रे मिळवली गेली होती. रणाविन स्वतंत्र कोणा मिळे, ही अशी कविता बाबाराव सावरकरांची आहे. आपल्याला असं विचारलं तर ही कविता कोणाची? तर आपल्याला विनायक दामोदर सावरकर वाटू शकतात. बट बाबाराव सावरकरांनी ते लिहिलं होतं, रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळे. जून 1909 मध्ये जन्मठेप आणि काळ्या पाण्याची शिक्षा बाबाराव सावरकरांना झाली होती 9 ला. मग ही शिक्षा म्हणूनच आपण मगाशी बघितलं, जॅक्सनचा खून करण्यात आला होता. 1921 ला दोन्ही बंधूंनी मे 1921 मध्ये अंदमानातून, दोन्ही बंधूंची अंदमानातून सुटका कधीची आहे? मे 1921 ची आहे. 9 ला त्यांना शिक्षा आहे आणि 21 ला सुटका करण्यात आली आहे. पुढे 1930 बद्दल बघा. 1930 मध्ये महात्मा गांधींची भेट आहे. भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची शिक्षा कमी होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती करण्यासाठी बाबा सावरकर गांधीजींना भेटले होते. 1931 मध्ये तरुण हिंदू सभा नावाची एक सभा होती. काशी मुक्कामी असताना बाबारावांनी ही सभा RSS मध्ये मर्ज केली होती. बाबारावांचा त्याच्यावरती इन्फ्लुएन्स होता. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ती तरुण हिंदू सभा RSS मध्ये मर्ज झाली होती. जी तरुण हिंदू सभा होती त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर नारायणराव. नारायणराव कोण आहे? त्यांचे बंधू, तिसरे बंधू. असले तरी बाबाराव त्याचे सर्वेसर्वा होते. दामोदर, बाबाराव आणि नारायणराव हे 3 जण बंधू होते. पुढे 1933 मध्ये बघा काय झालंय. मुंबई एम्पायर थिएटर मध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता. त्याचा संबंध बाबारावांशी जोडण्यात आला आणि त्यांना नाशिकमध्ये स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं होतं. त्यांनी लिहिलेलं साहित्य बघूया आता. साहित्यामध्ये पहिल्यांदा आहे राष्ट्रमीमांसा व हिंदुस्थानाचे राष्ट्र स्वरूप. राष्ट्रमीमांसा. मीमांसा म्हणजे काय? मीमांसा म्हणजे काय? चर्चा करणं. बरं, अजून काय? मीमांसा म्हणजे अनालिटिकल थिंकिंग करणं, अनालिटिकल डिस्कशन म्हणण्यापेक्षा कन्क्लूड करणं, अनालिटिकली डिस्कस करून एखाद्या गोष्टीचा कन्क्लूड करणं. ओके, जर तुम्हाला ट्रान्सलेशनला असे शब्द येतात तर ट्रान्सलेशनसाठी ते उपयोगी ठरेल तुमच्या. ओके, पुढे बघा. धर्म हवा कशाला असा एक प्रश्न, असा एक त्यांनी लिहिला होता. म्हणजे उलट्या अँगलने धर्म का हवा असं त्यांनी लिहिलं होतं. हिंदू राष्ट्र आता, पूर्वी आणि पुढे. शिवरायांची आग्र्यावरील गरुड झेप. ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्तांचे हिंदुत्व. बाही परमानंद यांच्या वीरवैरागीचे मराठी अनुवाद. वीरवैरागी कुणाचा आहे?
भाई परमानंद लक्षात घ्या. ओके, मामा परमानंद आणि भाई परमानंद असे दोन कॅरेक्टर आहेत. आपण मगाशी आतापर्यंत जे बघितलं ते मामा परमानंद, आता हे भाई परमानंद आहे. ओके ओके, आता पुढचं आपलं आहे शिवाजी क्लब. शिवाजी क्लब कुठे होता? कोल्हापूर. कोण होतं त्याचं लीडर? हनुमंतराव कुलकर्णी. ओके, 1893चा क्लब आहे. वर्ष सुद्धा लक्षात घ्या, तुम्हाला क्रोनॉलॉजीला विचारलं तर सांगता आलं पाहिजे. ओके, आता शिवाजी क्लब संबंधित बघा, बालमित्र समाज आणि बाल गो हत्या प्रतिबंधक समाज असे दोन समाज आधी होते. त्या दोन्हीचं विलिनीकरण करून शिवाजी क्लबची स्थापना करण्यात आली होती. ओके, बालमित्र समाज आणि बाल गो हत्या प्रतिबंधक समाज. ओके, आता इतर संबंधित व्यक्ती बघूया. दामोदर जोशी, गणेश मोडक, हनुमंत देशपांडे, गंगाधर गोखले हे सगळे शिवाजी क्लबशी संबंधित होते. पुढे बघा, चाफेकरांना कैद केल्यानंतर क्लबने प्रचार केला की युरोपियांचे खून करणे चांगले, चाफेकरांना तुरुंगातून मुक्त केले पाहिजे. असा प्रचार कुणी केला असं विचारलं जाऊ शकतं. म्हणजे शिवाजी क्लबनं असा प्रचार केला होता हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावरती एक पत्रक लटकावलेलं होतं, तरुणांनो जागे व्हा, तुम्ही शस्त्रे हातात घ्या, ज्यांनी टिळकांना तुरुंगात टाकले त्यांच्या विरोधात वापरा. हे सुद्धा अंबाबाईच्या मंदिरावरती कोणी चिटकावलं होतं विचारलं जाईल. तर अंबाबाई विचार आलं तर आपल्याला लगेच कनेक्ट झाला पाहिजे कोल्हापूर. कोल्हापूरची संस्था कुठली? आपली शिवाजी क्लब. हे क्लिक झाले की आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पुढे आहे एक मुक्तेश्वर दल. याच्यावरती एकदा प्रश्न येऊन झाला आहे. मुक्तेश्वर दलाला एकदा विचारलेला होता. 1922-23 मध्ये पाचलेगावकर महाराजांनी या दलाची स्थापना केली होती. कुठल्या महाराजांनी? पाचलेगावकर महाराजांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. इतर सभासद अण्णासाहेब भोपटकर, गणपतराव नलवडे, नानासाहेब सप्तर्षी यांनी सगळ्यांनी मिळून याची स्थापना केलेली होती. ओके, पुढे आहे आपला सन्मित्र समाज मेळा. 1896चा आहे सन्मित्र समाज मेळा. पुण्यातील टिळक भक्तांनी स्थापन केलेलं होतं. 1896 पुण्यातील टिळक भक्तांनी मिळून सन्मित्र समाज मेळा स्थापन केलेला होता. तर त्यांच्याबद्दल बघा, कवी गोविंदांची पदे येथं गायली जायची आणि व्यक्ती कोण होत्या? शंकरराव राजवाडे, बापू लवाटे, नाना आगरकर, नारायण काय येते तिखे का लिखे? तिखे किंवा लिखे असेल ते लक्षात घ्या. 1894 साली द्रविड बंधूंचा मेळा यात मर्ज करण्यात आला होता. द्रविड बंधूंचा मेळा सुद्धा होता. आता हे द्रविड बंधू आणि त्या चाफेकरांच्या केसमध्ये द्रविड बंधू यांचा काही संबंध आहे की नाही याचं कुठं थांग पत्ता लागत नाही. पण द्रविड बंधूंचा मेळा होता इतकं लक्षात घ्या. जनरली आपल्याला वाटू शकतं की चाफेकरांच्या विरोधात त्यांनी दिले असल्यामुळे हे नसतील, पण सन्मित्र समाज मेळामध्ये त्यांचाही समावेश होता. इतकं फक्त आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता बघूया आपण क्रांतिकारकांनी बॉम्ब बनवण्याचे जे प्रयत्न केले त्याच्याबद्दलचं बघूया. एक आहेत केडबा. केडबा दिल्यानंतर त्यांचं नाव आपल्याला माहिती पाहिजे, के डी कुलकर्णी. के डी कुलकर्णी केडबांचं नाव होतं. ते कुठले होते? कोल्हापूरचे होते. बॉम्ब बनवणे शिकवण्यासाठी ते जपानला गेले होते. कुठे गेले ते? जपान. मोस्ट ऑफ लोक जपानला गेले. जपान आणि रशिया इतकंच आपलं कन्फ्युजन होईल. या दोनच ठिकाणी जाऊन ते बॉम्ब शिकून आले होते. केडबांना हे करत असतानाच पोलिसांनी पकडलं होतं आणि त्यांना 7 वर्षाची शिक्षा सुद्धा झाली होती. आणि केडबा ऍक्टिव्ह मेंबर होते शिवाजी क्लबचे. कोल्हापूर म्हणल्यानंतर शिवाजी क्लब आपल्याला लक्षात येईलच. पुढे आपला आहे गोविंद नारायण पोद्दार. गोविंद नारायण पोद्दार कुठले आहेत? सोलापूरचे. ओके, जपानला जाऊन बॉम्ब बनवणे त्यांनी शिकून घेतलं होतं. हे सुद्धा कुठे गेलते? जपानला. आणि त्यांनी माहीमला कारखाना काढला होता. प्रश्न उलटा आल्यानंतर फक्त प्रॉब्लेम होतो. जपानला जाऊन त्यांनी बॉम्ब शिकले आणि त्यांनी माहीमला कारखाना काढला. ते कोण होते? तर ते गोविंद नारायण पोतदार होते. हे आपल्याला क्लिक झालं पाहिजे. पुढे बघूया आपण आर्य बांधव समाजाकडे. वर्धा आणि नागपूर. वर्धा आणि नागपूरला यांचं काम होतं. हे शिवाजी क्लब कोल्हापूरचं बघितलं, चाफेकर क्लब पुण्याचं बघितलं, आर्य बांधव समाज वर्धा आणि नागपूरचा आहे. याच्याशी संबंधित व्यक्ती बघा, पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचं खूप मोठं काम आहे. परदेशात पण काम आहे, आपण नंतर यांच्याबद्दल बघूया. पांडुरंग सदाशिव खानखोजे, हनुमंत रेड्डी आणि दुसरे श्रीधर परांजपे, बुवा उपाध्याय आणि अभ्यंकर. आर्य बांधव समाजाचे प्रकट रूप म्हणजे समर्थ शिवाजी समाज. ते कुठं होतं? नागपूरला. समर्थ शिवाजी समाज. ओके, खालीलपैकी क्रांतिकारी संघटना कोणत्या?
असा प्रश्न आला तरी या सगळ्या संघटना आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. आर्य शिवाजी समाज आहे, आर्य बांधव समाज आहे, शिवाजी क्लब आहे, चाफेकर क्लब आहे, मुक्तेश्वर दल आहे, तरुण हिंद भारत आहे. मग अशा सगळ्या संघटना आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. आता अजून काही संघटना होत्या ज्या गुप्त संघटना होत्या, त्यांचे लीडर्स बघूया आपण. याच्यामध्ये पहिला आहे गणे ग्रुप. गणे ग्रुप कुणाचा आहे? काका नाईकांचा होता. बेळगाव ग्रुप गोविंदराव यालगी. साताराचा ग्रुप डॉक्टर आठवले. रिव्होल्युशनरीज दिनकर शास्त्री. ट्रॅव्हल्स स्टार्स कानडे. ही सगळी नावं आपल्याला जोड्या लावायला विचारली जाऊ शकतात. पुढे बघूया. डॉक्टर वा व्ही आठवले अभिनव भारतचे सदस्य होते आठवले. उठावाची योजना आखलेली पण सापडले आणि त्यांना सक्त मजुरीची शिक्षा देण्यात आली होती. सातारा जिल्हा होम रूल शाखेचे ते सेक्रेटरी राहिले होते. होम रूलची पण त्यांचा संबंध आहे, त्यामुळे वा व्ही आठवले आपल्याला माहिती असले पाहिजे. त्याच्या पुढचं व्यक्तिमत्व आहे भालचंद्र बरिहट. भालचंद्र परिहट कुठले थे? पंढरपूरचे. टिळक भक्त होते. अनेक फरारी क्रांतिकारकांना त्यांच्या वाड्यावरती आश्रय दिला जात होता. तुम्हाला आपल्या या बिल्डिंगच्या समोर, एच.व्ही. देसाई बिल्डिंगच्या समोर एक बिल्डिंग आहे, भाऊसाहेब रंगारी. कधी जाऊन पाहिलंय का? जाऊन पहा. तिथं सुद्धा एक भुयारी मार्ग आहे. तिथं क्रांतिकारकांच्या, त्यावेळेच्या क्रांतिकारकांच्या बैठका वगैरे व्हायच्या. आणि आतमध्ये त्यांची बैठक जिथे व्हायची तिथून एक त्यांनी असं एक विंडो तयार केला आहे. त्या विंडोतनं बाहेर कोणा दिसायचं डायरेक्टली. जर अचानक इंग्रज वगैरे आले तर त्यांना लगेच इन्फॉर्म व्हावं आणि तिथून कुठेतरी आपल्याला परत गायब होता व्हावं, यासाठी त्यांनी भुयारी मार्ग पण तयार केलेत, की जे इथून दोघा तिघांनी मला वेगवेगळे रेफरन्स दिले. आता ऍक्च्युली गेल्यानंतरच कळेल की कुठं बाहेर निघेल तो. पण एक भुयारी मार्ग आहे तिथं की जो तुम्हाला खूप दूरवरती सोडतो. कधी वेळ मिळाला तर तिकडे जाऊन भेटून या. चांगलं आहे. तर शस्त्र पण त्यांनी ठेवली त्यावेळेस. त्यांनी वापरलेली शस्त्र वरच्या पहिल्या मजल्यावरती मागच्या हॉलमध्ये त्यांनी शस्त्र लावून ठेवले. त्यांनी कोणत्या प्रकारची वापरलेत वगैरे. पुढे बघा. डॉक्टर सिद्धनाथ काणे. डॉक्टर सिद्धनाथ काणे कुठले आहेत? यवतमाळचे. कलकत्ता येथे मेडिकलला शिकत असताना त्यांचा संबंध बरिंदर घोष यांच्याशी आला होता. सिद्धनाथ काणेंचा. चंद्रनगरहून त्यांनी शस्त्रे आणलेली होती. त्यांचे सहकारी होते नरहर विठ्ठल भावे आणि आबाजी पातुरकर. नागपूरचे आहेत ते आबाजी पातुरकर. तर ही जे स्टेटमेंट मी आपल्या नोट्स मध्ये दिले होते, स्टेटमेंट्स तुम्ही असं वाचल्यानंतर ना ते स्टेटमेंट वाचायचं आणि नंतर नाव रिकॉल करायचं. येते का? तुम्ही जेव्हा रिव्हिजन करताय, रिव्हिजन करताना नावावरती हात ठेवा, स्टेटमेंट्स वाचा आणि त्याच्यावरनं कोण व्यक्ती ओळखा. उलट द्यायचं. आपण जनरली नावावरनं स्टेटमेंट्स बघतो, ते वाचायला इझी आहे, मग तिथं रिकॉल होत नाही एक्झाम मध्ये. सो रिव्हिजन करताना उलट करायचं. पुढे विष्णू गणेश पिंगळे. विष्णू गणेश पिंगळे लाला हरदयाळ यांच्या गदर पक्षाशी त्यांचा संबंध होता. तळेगाव ढमढरेचे आहेत ते विष्णू गणेश पिंगळे. गदर उठावाच्या नियोजनात सहभागी होते म्हणून नोव्हेंबर 1915 मध्ये लाहोर सेंट्रल जेलमध्ये त्यांना फाशी देण्यात आली होती. यांच्याबरोबर इतर 7 जण सुद्धा होते. गदरच्या उठावाशी संबंधित हे विष्णू गणेश पिंगळे. म्हणजे गदरशी संबंधित मराठी क्रांतिकारी कोणते हे आपल्याला माहिती असायला पाहिजेत. पुढे बघा. शिवराम हरी राजगुरू कुठले थे? खेडचे. हनुमान व्यायामशाळा अमरावती येथे देशभक्तीची दीक्षा दिली. आता तुम्हाला जर असं खालचे 2 स्टेटमेंट आले की गडबड होईल. बघा. हनुमान व्यवसायशाळा अमरावती येथे त्यांनी देशभक्तांची दीक्षा घेतली. बनारस येथे न्यायशास्त्राचा अभ्यास केला तर ती व्यक्ती कोण? असं विचारलं की गडबड होते. तर ते कोण आहेत? शिवराम हरी राजगुरू आहेत. काही काळ काँग्रेस सेवा दलातही त्यांचा समावेश होता. हे तिन्ही स्टेटमेंट माहिती असले पाहिजेत, आता आपण पाहिलेले. त्याच्यानंतर त्यांचा मुख्य संबंध कोणाशी होता? हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीशी. रघुनाथ या टोपण नावाने ते प्रसिद्ध होते. कुठल्या नावाने? रघुनाथ. हे नाव लक्षात ठेवा. सिंगल स्टेटमेंट येऊ शकतं. रघुनाथ नावाने प्रसिद्ध असणारे क्रांतिकारी कोण? पुढे बघा. सायमनच्या विरोधी आंदोलनात नोव्हेंबर 1928 लालाजींचा मृत्यू झालेला होता. बदल्यात त्यांनी योजना आखली होती. तर त्या योजनेत कोण कोण समावेश होतं? जयगोपाल, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि शिवराम राजगुरू. जयगोपाल आपल्याला लक्षात जनरली नसतात, तर जयगोपाल प्लॅन मध्ये इन्व्हॉल्व्ह होते, हे लक्षात घ्या. भगतसिंग, चंद्रशेखर आणि शिवराम तर होतेच. त्यांच्याबरोबर जयगोपाल सुद्धा होते. डिसेंबर 1928 ला शांडरची हत्या झाली होती. 1929 ला पुण्यातून शिवराम यांना अटक करण्यात आली होती. पुण्यातून बरं का. एका वर्षानंतर पुण्यात अटक झाली आणि 31 मध्ये शिवराम, भगतसिंग आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. तिघांना फाशी देण्यात आलेली आहे. शिवराम, भगतसिंग आणि सुखदेवांना.
तुम्ही मूवीज मध्ये बघितलं असेल तर शिवराम हरी राजगुरू जे होते ते थोडेसे तापट होते. तर भगतसिंगांना दोन कामं करायची, ते प्लॅन जो ठरलाय तो आणि शिवरामवरती लक्ष ठेवणं. कारण शिवराम प्लॅन मध्येच काहीतरी वेगळं करून यायचे. आणि हे सँडर्सची हत्या करताना सुद्धा ठरलेल्या प्लॅननुसार सँडर्स सापडला, त्याला मारलं आणि भगतसिंग म्हणले की चल. त्यांनी मेल्यानंतर पण 4-5 गोळ्यावरती घातल्या होत्या त्याला. आणि ह्याचा अजून एक साथीदार त्याला ऑफिसमध्ये जाऊन मारतो म्हणून ते निघाले होते. भगतसिंग कसं बसा त्याला पकडलं, बाबा चल इथून जाणं गरजेचं आहे, त्यांना घेऊन गेले ते मूवीज वगैरे तुम्ही बघितलं किंवा पुस्तकं वाचलं तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. आता हे आपले सगळे मराठी क्रांतिकारी झालेत. आता आपण जाऊया बंगालमधील क्रांतिकारी चळवळीकडे. बंगालमधील सगळ्यात महत्त्वाची संघटना कुठली आहे? अनुशीलन समिती. कुठं होती ती? ढाका. ढाका लक्षात ठेवा बरं का. बंगालची फाळणी रद्द करणे यांचा एक मुख्य सुरुवातीचा उद्देश होता. त्यानंतर स्वराज्य प्राप्ती सुद्धा एक उद्देश होता. बिगर हिंदूंना प्रवेश त्याच्यात नव्हता. अनुशीलन समितीचा हा एक मुद्दा लक्षात घ्या. आपण मगाशी मित्रमेळा आणि अभिनव भारतमध्ये काही मुस्लिम सुद्धा बघितलेले आहेत, पण इथं तो सहभाग नव्हता. पुढे शारीरिक शिक्षणावरती यांचा भर होता. याची स्थापना अनुशीलन समितीचं कोण केलेलं आहे? पी मित्रा, प्रमथनाथ मित्रा. प्रमथनाथ मित्रा यांनी अनुशीलन समितीची स्थापना केली आहे 1902 मध्ये. त्याच्यानंतर बघा अशीच एक समिती होती जतींद्रनाथ बॅनर्जी यांनी कलकत्त्याला उभारली होती. 2 अनुशीलन समित्या होत्या. एक होती ढाक्याला, जी कुणाची होती? पी मित्रांची, प्रमथनाथ मित्रांची. आणि ढाक्याची जी आहे ते जतींद्रनाथ बॅनर्जी यांची आहे. आता या सगळ्या ज्या संघटना आहेत त्या गुप्त संघटना असल्यामुळे याच्याबद्दल स्पष्टता कमी असते. कारण याचे रेकॉर्ड्स कमी असतात, त्याच्यामुळे हे कन्फ्युजन होतं. तर या दोन्ही संघटना आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. एक आहे कलकत्त्याची, दुसरी आहे ढाक्याची. आता ही जी जतींद्रनाथ बॅनर्जींची संघटना होती त्याच्यामध्ये कोण कोण होते? बरिंद्र कुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त. कोण आहेत भूपेंद्रनाथ दत्त? स्वामी विवेकानंदांचे बंधू. तर भूपेंद्रनाथ दत्त याच्याबद्दल बाकीची माहिती बघा. ऍक्च्युली अनुशीलन समितीची कलकत्ता शाखा तिथे युगांतर नावाचे पत्रक होते, म्हणून ती युगांतर समितीही म्हटलं जातं. आता 2 प्रवाह आहेत. जी कलकत्त्याला अनुशीलन समिती होती तिला तिचीच शाखा म्हणतात. जी ढाक्याला होती तिची शाखा सुद्धा म्हटली जाते, किंवा दोन्ही वेगळ्या आहेत असंही म्हटलं जातं. पण कलकत्त्याला जी शाखा होती तिचं युगांतर नावाचं पत्रक होतं, त्याच्यावरून त्यांना युगांतर समिती सुद्धा म्हटलं जात असत. युगांतर समिती आणि कलकत्त्याची अनुशीलन समिती एकच. संबंधित नावं जतींद्रनाथ बॅनर्जी, बरिंद्र कुमार घोष आणि भूपेंद्र दत्त ही नावं लक्षात घ्या. याच्यामध्ये पी मित्र आले की गडबड होऊ शकतं. प्रथम प्रमथनाथ मित्रा ढाक्याच्या समितीशी संबंधित आहेत. आता या समितीचे 500हून अधिक शाखा होत्या आणि कालीमाता हे भारत मातेचे रूप ते समजत असत. साहित्य यांच्याशी संबंधित साहित्य कुठलं आहे बघा. एक आहे भवानी मंदिर, दुसरं आहे वर्तमान रणनीती. कुणी लिहिले? बरिंद्र कुमार घोष. त्याच्यानंतर आहे युगांतर आणि संध्या. ही 2 वृत्तपत्रे त्यांची. युगांतर आपल्याला माहिती असतं, तर संध्या लक्षात ठेवा. मुक्ती कोण पाथे. अरविंद घोष, युगांतर बद्दल बघा, अरविंद घोष आणि बिपिनचंद्र पाल हे युगांतर चालवायचे. मुक्ती कोण पाथेमध्ये भारतीय सैनिकांमध्ये ब्रिटिशांविरोधात उठावाचा प्रचार करण्यासाठी मुक्ती कोण पाथे ही एक पुस्तिका त्यांनी लिहिलेली होती. प्रश्न कसा येऊ शकतो? सैन्यांमध्ये, भारतीय सैन्यामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात उठावाचा प्रचार करण्यासाठी युगांतर समितीचे संबंधित पुस्तक कोणते किंवा पुस्तिका कोणती? तर मुक्ती कोण पाथे, किंवा मुक्ती कोण पाथे ही पुस्तिका कोणत्या संघटनेशी संबंधित आहे? तर अनुशीलन समिती म्हणा किंवा युगांतर समिती आपल्याला माहिती असली पाहिजे. पुढे यांच्याशी संबंधित आहे माणिकतोळा कट. याच्याशी संबंधित कोण आहेत बघा? हेमचंद्र दास आणि उल्हास दास या 2 व्यक्ती सुरुवातीला लक्षात घ्या. यांना बॉम्ब बनवण्याचे ज्ञान होते. माणिकतोळा उद्यानाजवळ बॉम्ब तयार करण्याचा उपक्रम सुरू केला होता. तरुणांना तिथून प्रशिक्षण दिलं जात असत. कलकत्त्याच्या इथे एक माणिकतोळा नावाची उद्यान होतं, तिथे त्यांचं हे सगळं ट्रेनिंग सेंटर होतं, काइंड ऑफ ट्रेनिंग सेंटर. तिथं बॉम्ब कसं बनवायचं शिकवलं जात होतं. अनुशीलन समितीने येथे बनवलेल्या शस्त्रांचा उपयोग करून ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या करण्यास सुरुवात केली होती. 1917 पर्यंत 64 अधिकाऱ्यांना यांनी ठार मारलेलं होतं. 64 म्हणजे बरंच काम केलेलं आहे. लेफ्टनंट गव्हर्नर बामफिल्ड फुल्लरलाही मारण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आलेला होता. बामफिल्ड फुल्लर वाचला होता याच्यामध्ये.
हे माणिकतोळा प्रकरण आहे. माणिकतोळा काय लक्षात ठेवायचं की इथे त्यांचा शस्त्रसाठा होता, तिथील शस्त्र वापरून अनेक ब्रिटिशांची हत्या करण्यात आली, ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली होती. नंतर हे पूर्ण कटच उधळला आणि त्याच्यात कुणाला काय शिक्षा झाली ते आपण पुढे बघणार आहोतच. ओके, त्याच्यानंतर पुढे बघूया आपण मुझफ्फर कट एक आहे. ओके, मुझफ्फरचा न्यायाधीश होता, कोण आहे? किंग्सफोर्ड. याने छोट्या मुलांनाही मुलांसाठी गुन्ह्यांसाठी छोट्या गुन्ह्यांसाठी युवकांना मोठमोठ्या शिक्षा दिलेल्या होत्या. न्यायाधीश लक्षात ठेवायचा किंग्सफोर्ड. ओके, खुदिराम घोष आणि प्रफुल्ल कुमार चाकी यांनी त्याच्या गाडीवरती बॉम्ब टाकला, पण तो त्यात वाचला होता. यानंतर बॉम्ब टाकल्यानंतर इतर काही व्यक्ती त्यात मारल्या गेल्या. यानंतर खुदिराम घोषला फाशी झाली, पण आणि त्याच ठिकाणी प्रफुल्ल कुमारने स्वतःवरती गोळ्या झाडून आत्महत्या केलेली होती. तर हे मुझफ्फर कट आहे, हे लक्षात असलं पाहिजे. आता 3 गोष्टी लक्षात ठेवतात: खुदिराम बोस, प्रफुल्ल कुमार चाकी, कुठला कट? मुझफ्फर कट. आणि न्यायाधीश कोण आहे? किंग्सफोर्ड आहे. किंग्सफोर्ड यात मारला गेला असं देते, तर तो त्यात वाचलाय, ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. खुदिरामला फाशी आहे आणि प्रफुल्ल कुमार चाकीला त्यांनी स्वतःला मारून घेतलेलं आहे. ओके, किती वर्ष होते तेव्हा? ते हार्डली 13-14 वर्षाचे असतील दोघेही, खूप कमी वय होतं त्यांचं. ओके, पुढे बघा, अलीपूरचा खटला. मुझफ्फर कटाचा तपास करत असताना माणिकतोळा उद्यानातील बॉम्ब कारखाना सापडला. मुझफ्फर कट म्हणजे वरचा जो आपला कट आहे तो, खुदिराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चाकी या खटल्याची चौकशी करत असताना त्यांना माणिकतोळा उद्यानातील बॉम्ब कारखाना सापडला. आणि या खटल्याची चौकशी करत असताना 34 जणांना अटक करण्यात आलं होतं. ओके, याच्यामध्ये अरविंद घोष आणि बरिंद्र कुमार घोष यांचाही समावेश होता. ओके, हा खटला अलीपूर न्यायालयात चालवण्यात आला म्हणून त्याला अलीपूर खटला म्हटलं जातं. ओके, म्हणजे अलीपूर खटला मुझफ्फर कट आणि माणिकतोळा कट दोन्हींशी संबंधित आहे. ओके, खटल्या दरम्यान खालील लोकांची हत्या करण्यात आली होती. ओके, कोण आहेत? खटल्याचा सरकारी वकील म्हणजे क्रांतिकारकांकडूनच यांची सुद्धा हत्या करण्यात आली होती. खटल्याचा जो सरकारी वकील आहे त्याची हत्या केली. पोलीस उपाधीक्षक होता त्या संबंधित या केसमध्ये, त्याची हत्या करण्यात आली. फितूर झालेला माफीचा साक्षीदार आहे नरेंद्र गोस्वामी, त्याची सुद्धा हत्या करण्यात आली होती. या नरेंद्र गोस्वामीची हत्या करणारे कोण होते? कन्हैयालाल दत्त आणि सत्येन भोस यांनी त्यांची हत्या केलेली होती. या खटल्यात अनेकांना फाशी व तुरुंगवास झाला होता. अरविंद घोष इथे पुराव्या अभावी सुटले होते. ओके, आणि हे अरविंद घोष म्हणजे आपले अरविंदो, नंतर संन्यासांचा मार्ग पत्करला. ओके, त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया ढाका अनुशीलन समितीकडे. ओके, मुझफ्फर प्रकरणानंतर तिथल्या अनुशीलन समितीचं नेतृत्व पुलिन बिहारी दास यांच्याकडे आलेलं आहे. म्हणजे पी मित्र आपण बघितलो, त्यांची ती जी शाखा होती त्याचं नंतर कुणाच्या हातात आलं? पुलिन बिहारी दास यांच्या हातात ते आलेलं होतं. पण यातील अनेकांना अटक करून हावडा आणि ढाका कटात गोवण्यात आले होते. ओके, हे झालं अनुशीलन बाबतीतलं. आता आपण पुढे जाऊया चितगाव कटाबद्दल. चितगावचा कट बघा. मास्तरदा सूर्यसेन चितगाव येथील राष्ट्रीय शाळेत मास्तर होते ते. ओके, कुठे? चितगाव येथे. सूर्यसेन, मास्तरदा सूर्यसेन नाव लक्षात ठेवा. 1929 साली चितगाव जिल्हा काँग्रेस समितीचे ते अध्यक्ष सुद्धा होते. ओके, असं डायरेक्टली एक वाक्य उचलून टाकू शकतात. 1929 ला चितगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? ओके, तर मास्तरदा सूर्यसेन. चितगाव कट त्यांनी रचला होता आणि त्यांच्या बरोबर असणारे लोक कोण आहेत? हा प्रश्न घेऊन गेलेला आहे. चितगाव कटात सामील असणारे कोण आहेत? मास्तरदा आपल्याला माहिती आहेत, त्याचबरोबर आनंद सिंग, गणेश घोष, लोकनाथ पाल ही 3 नावं लक्षात ठेवा. लोकनाथ पाल, गणेश घोष आणि अनंत सिंग. ओके, हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीने चितगाव शस्त्रागारावरती हल्ला केला. स्त्रियांसह 100हून अधिक क्रांतिकारी याच्यात सहभागी होते. हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीच्या मदतीनं ओके मास्तरदा सूर्यदा मास्तरदा यांनी हे शस्त्रागारावरती हल्ला केला होता. त्याच्यात स्त्रियांचाही सहभाग होता. हे एक लक्षात घेण्यासारखं आहे. ठीक आहे, याच्याबद्दल डिटेल आपण बघूया. त्याची स्टोरी तुम्हाला माहिती आहे की मग यांनी हल्ला केला, खूप दिवस ते लढले होते आणि तिथला शस्त्रागाराचा साठा त्यांनी हस्तगत केला होता. त्याच्यानंतर समोरच्या बाजूने पण अटॅक झाला आणि जवळ असलेल्या एका जंगलात ते लपून होते. जवळपास महिनाभर त्यांच्यात ते युद्ध चालू होतं आणि त्यातल्या मोस्ट ऑफ लोकांची डेथ झाली आणि मास्तरदा सुद्धा एकदम शेवटी त्यात मारले गेले होते वगैरे. ही स्टोरी तुम्ही कठारेच्या पुस्तकात वाचू शकता. आपल्याला काय कामाचं आहे? मास्तरदा, चितगाव कट, मास्तरदा 1929 ला कुठले अध्यक्ष होते आणि मास्तरदांबरोबर प्लॅन करणारे कोण होते, हे खालची 3 नावं आनंद सिंग, गणेश घोष, लोकनाथ पाल, इतकं माहिती असलं पाहिजे. पुढे व्हाईस रॉय हार्डिंग वरती
एक मिनिट, व्हाईसरॉय हार्डिंग वरती हल्ला कधी आहे? 1912 कोणाचा प्लॅन आहे? रास बिहारी बोसां. Recording in पंजाब मधील progress. क्रांतिकारी चळवळीकडे जाऊया आपण आता. ओके, मराठी चळवळ बघितली, बंगाली चळवळ बघितली, आता आपण जाऊया पंजाबी चळवळीकडे. पंजाब मधील क्रांतिकारी चळवळ बघा, 1904 मध्ये सहारनपूर येथे एक गुप्त संघटनेची स्थापना झालेली होती. ओके, सहारनपूर संघटना लक्षात ठेवा फक्त. संबंधित व्यक्ती कोण होत्या? लाला हरदयाल, अजित सिंग, अंबा प्रसाद. ओके, ही 3 नावं लक्षात ठेवा. अजित सिंग सेमच आपण जे काल डिस्कस केले ते वाले. लाला हरदयाल 1911 साली अमेरिकेला गेल्यानंतर पंजाब मधील क्रांतिकारी चळवळीची धुरा कोणाकडे आले? रास बिहारी बोस. ओके, आपल्या इथं वाचताना पण त्यांचा संबंध येईलच. त्याच्यानंतर पुढे लाहोरचा कट खटला बघा, कधीचा आहे? 1913चा. ओके, लाहोरमध्ये लॉरेन्स बागेजवळ एक बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटच्या सूत्रांमध्ये सुद्धा रास बिहारी बोसचा संबंध तुमचा येऊ शकतो प्लॅन करण्यामध्ये. ओके, आणि या लाहोरच्या कटामध्ये फाशी झाली दोघांना. एक आहेत आमिरचंद बाल मुकुंद आणि दुसरे आहेत वसंत कुमार विश्वास. ओके, या केसची पोलिसांना माहिती देणारा गुप्तहेर कोण आहे? कृपाल सिंग. ओके, कृपाल सिंगचं नाव जरी लक्षात नसेल तर हरकत नाही, बट आमिरचंद आणि वसंत कुमार आपल्याला लाहोर कट खटल्याशी संबंधित आहे ते माहिती असलं पाहिजे. पुढे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन. ऑक्टोबर 1924 कानपूर येथे भरलेल्या अधिवेशनात स्थापन करण्यात आली होती. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन कुठे स्थापन झाले? कानपूरला, आणि ऑक्टोबर 1924 ला. हे लक्षात असलं पाहिजे. नेते कोण कोण आहेत? सचिंद्रनाथ सन्याल, योगेश चंद्र चॅटर्जी, राम प्रसाद बिस्मिल, भगत सिंग, सुखदेव, भक्तीचरण होरा, चंद्रशेखर आझाद, शिव शर्मा, इतके सगळे नेते. त्याचे अजून याच्याहून जास्त लोक असतील, बट हे मिनिमम लोक आपल्याला माहिती असले पाहिजेत. हा काय 1928 हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन आहे ती. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन 28 वरचा. लाहोर 28 आहे का? लाहोर कट खटला, लाहोर कट खटल्याचा. Recording in progress. आता हे दोन्ही लक्षात ठेवा, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. एक आहे 1924 ची आणि दुसरी आहे 1928 ची. ओके, 24 ला स्थापन झाले ते कानपूरला लक्षात ठेवा, आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन दिल्लीला स्थापन झाली होती. ओके, या दोन्हीमध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्या शाखा कुठे होत्या हाही प्रश्न येऊन गेलेला आहे. तर शाखा कुठे होत्या? बंगाल, बिहार, युपी, पंजाब, दिल्ली, मद्रास. मद्रासला सुद्धा त्याची शाखा होती. कुठे नाहीये? मुंबईला नाही, मुंबई दिसत नाही. त्याच्यानंतर बघा पुढे उद्देश काय होता हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा? गांधींच्या अहिंसेच्या धोरणाची निरर्थकतेप्रती जनजागृती करणे. गांधीची अहिंसावादी जी चळवळ आहे त्याचा काही उपयोग होत नाही याचा ते प्रचार करत असत. पुढे पूर्ण स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष कारवाई करणे. रशियन क्रांतीने प्रेरित व समाजवादी विचारसरणीने प्रेरित भारतीय संघराज्य गणतंत्राची स्थापना करायची होती. काकोरी कट पुढे आहे आपला 1925 चा काकोरी कट आहे आपला. सहारनपूर येथे लखनौच्या मार्गावरील काकोरी येथे रेल्वेतील सरकारी खजिना लुटण्यात आला. काकोरी येथे लुटण्यात आला, पण तो कुठल्या मार्गावरती होता? सहारनपूर ते लखनौ. ओके, सामील होणारे कोण कोण आहेत? राजेंद्रनाथ लाहिरी, रोशन सिंग, राम प्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद आणि अशफाकुल्ला खान. ओके, आणि याच्यात निसटले कोण होते? चंद्रशेखर आझाद निसटले होते. ओके, आता व्यक्तिमत्व बघूया. भगत सिंग. भगत सिंगचा कार्यकाल कधीचा आहे? 1907 ते 1931. ओके, काका अजित सिंग ही त्यांचे क्रांतिकारी होते, हे आपण पाहिलंय. 1926 मध्ये पंजाब नौजवान सभेची स्थापना करण्यात आली होती. ओके, नौजवान भारत सभा सुद्धा त्याला म्हटलं जात होतं, नंतरचं नाव कदाचित नौजवान भारत सभा असेल. इतर कोण होते या सभेमध्ये? सुखदेव, भगवती चरण आणि बटुकेश्वर दत्त, जतींद्रनाथ दास आणि चंद्रशेखर आझाद इत्यादी लोक होते. 1928 सँडर्सचा खून आपण बघितलेला आहे. ओके, कायदे मंडळात बॉम्बस्फोट 29 आहे, एप्रिल 29. 28 ला सँडर्सचा वध आणि एप्रिल 1929 ला कायदे मंडळातील बॉम्बस्फोट. त्यावेळेस 2 विधेयकं चालू होती. ती कुठली आहेत विधेयकं? ट्रेड डिस्प्यूट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल. ही 2 विधेयकं विचारली जाऊ शकतात. दोन्ही विधेयक आपल्याला माहिती असली पाहिजेत. याचा निषेध म्हणून भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त, बॉम्ब टाकणारे कोण आहेत? भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्ली केंद्रीय विधिमंडळामध्ये एप्रिल 29 मध्ये बॉम्ब टाकला होता.
आणि त्यावेळेस ते काय म्हणाले, बहिऱ्यांचे कान उघडण्यासाठी हा मोठा आवाज करण्यात आला आहे. त्यांनी अशाच ठिकाणी बॉम्ब टाकला होता की जिथे कुणाची हत्या होणार नाही, कुणाला इजा होणार नाही. ओके. फाशी. कधी फाशी? 23 मार्च 1931 ला सँडर्सचा खून व लाहोरच्या कटाशी संबंध त्यांचा जोडण्यात आला होता. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांना फाशी देण्यात आली होती. लिखाण बघा, भगतसिंगांनी केलेलं लिखाण कोण आहे, काय आहे? अर्जुन या वृत्तपत्रात एक वर्तमानपत्र होतं, त्याच्यात त्यांनी लिखाण केलं जे दिल्लीवरून याचं. प्रताप नावाचं होतं जे कानपूरवरून याचं. या नियतकालिकांमधून बसवंत सिंग या टोपण नावाने त्यांनी स्फुट लेखन केलं आहे. बसवंत सिंग या नावाने लेखन कुणी केले असा प्रश्न आला तर ते भगतसिंगाशी आपल्याला कनेक्ट करता आलं पाहिजे. अकाली आणि कीर्ती या नियतकालिकाचं संपादन केलंय. ओके. काळ कधीचा त्यांचा बघा, 1907 ते 31. किती वर्ष होतात? 23. 23व्या वर्षानंतर त्यांना फाशी आहे. पुढे मी नास्तिक का आहे हे एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं. त्यावेळेस ते कुठे होते? तुरुंगामध्ये होते. आता त्यानंतर आपण पुढचे क्रांतिकारी बघूया, इंग्लंड मधील क्रांतिकारकांचं कार्य. हे पहिली व्यक्ती कोण असते त्याचा विचार आपण केला की पंडित श्यामजी कृष्ण वर्मा असते. 1905 मध्ये लंडनला त्यांनी इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना केली आहे. भारत स्वशासन समिती असं या त्यांच्या संघटनेचं नाव होतं. ओके. याला नंतर इंडिया हाऊस असं नाव पडलंय. इंडिया हाऊस संस्था कुठली होती? इंडियन होम रूल सोसायटी हे नाव लक्षात ठेवा. इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली किंवा संबंधित व्यक्ती कोण असं विचारलं की गडबड होते, कारण आपण वाचताना इंडिया हाऊस असं वाचलेलं आहे. कारण त्या ज्या ठिकाणी यांचं घर होतं त्याला इंडिया हाऊस नाव होतं, त्याच्यावरून ऑर्गनायझेशनला पण इंडिया हाऊस असं नाव पडलेलं आहे. ओके. पूर्ण स्वराज्य हे त्यांचं अंतिम ध्येय होतं. ओके. इंडियन सोशलॉजिस्ट नावाचे मासिक या संस्थेकडून येत असत. इंडियन सोशलॉजिस्ट. ओके. श्यामजींना लंडन मध्ये सरकारने निर्बंध लावले, त्यानंतर ते पॅरिसला गेले. त्यांच्यानंतर इंडिया हाऊस जबाबदारी सावरकरांकडे आलेली होती. ओके. पुढचा मुद्दा बघा, लंडन मध्ये 1857च्या उठावाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला होता. कधी असला पाहिजे सुवर्ण महोत्सव? तो 1908 बरोबर होते का सुवर्ण महोत्सव? 57चा 1908 ला त्यांनी सुवर्ण महोत्सव साजरा केला होता. कुठे? इंडिया हाऊस मध्ये. भारतीयांची मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्ष कोण होते? सरदार सिंग राणा. सरदार सिंग राणाचं एक नाव इथे लक्षात घ्या. ओ मार्टर्स हे हुतात्म्यांनो नावाचे पत्रक ही काढलेले, त्या काळात ओ मार्टर नावाचं त्याने एक पत्रक सुद्धा काढलं होतं. अयोध्याच्या बेगमने 1857 मध्ये काढलेल्या जाहीरनामाचे पुनर्प्रकाशन पण या काळी करण्यात आलेलं होतं. पुढे बघा, 1908 साली लंडन मध्ये शिवजन्मोत्सव सुद्धा साजरा करण्यात आला होता. ओके. द ग्रेव वॉर्निंग नावाची एक लघु पुस्तिका छापून लंडन व भारतात वाटण्यात आल्या होत्या. द ग्रेव वॉर्निंग नावाची लघु पुस्तिका ती लंडन वरून छापण्यात आली होती, एक लक्षात घ्या. पुढं मदनलाल धिंगरा शिक्षणासाठी लंडनला गेलेले, तेथे इंडिया हाऊसशी जोडले गेले होते. मदनलाल धिंगरा. 1909 रोजी मदनलाल यांनी भारत सचिवाचे राजकीय सल्लागार विलियम कर्झन वायली याची हत्या केली होती. मदनलाल धिंगरांनी 1909 मध्ये कर्झन वायलीची हत्या केली. ते कोण होते? भारतीय सेक्रेटरी, भारतीय सचिवाचे राजकीय सल्लागार होते. ओके. यावेळी कावसजी लाल काका यांचा सुद्धा मृत्यू, त्यांनाही गोळ्या लागल्या होत्या आणि त्यांचा सुद्धा तिथे मृत्यू झाला होता. मदनलाल ऑगस्ट 1909 मध्ये लंडन मधील पेंट विले मध्ये त्यांना फाशी देण्यात आली होती. ओके. पुढे आपण आता बघूया अमेरिकेतील क्रांतिकारी कार्य. ओके. पहिली व्यक्ती आहे लाला हरदयाल. लालांनी पदव्युत्तर परीक्षेत मिळालेल्या उल्लेखनीय गुणामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना 200 पाऊंडाची स्कॉलरशिप दिली. पुढे याच्या मदतीने ते शिक्षणासाठी 1905 साली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत गेले होते. या दरम्यान ते आर्य समाजाकडे आकृष्ट झाले होते. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था बघा, यंग मेन्स इंडिया असोसिएशन. उद्घाटन कोणाच्या हस्ते झालंय? कवी मोहम्मद इक्बाल. हे कवी मोहम्मद इक्बाल आपण पाकिस्तानची फाळणीचा इतिहास बघताना बघणार आहोत. सारे जहां से अच्छा वाले हेच आहेत. ओके. त्याच्यानंतर देशभक्त समाज नावाची त्यांनी दुसरी संघटना स्थापन केली होती, ती 1907 ला लंडनला. ओके. या संस्था कोणी स्थापन केल्या त्यांनी किंवा लाला हरदयाल यांनी स्थापन केलेल्या संस्था कोणत्या माहिती असल्या पाहिजेत? यंग मेन्स इंडिया असोसिएशन आणि देशभक्त समाज.
1908 ला ते भारतात परत आले आणि लाहोर येथे त्यांनी दैनिक पंजाबचे संपादन केले होते. 1909 मध्ये परत ते पॅरिसला गेले. श्यामजी कृष्ण वर्मा मॅडम कामांशी त्यांनी संपर्क साधला होता. तेथे त्यांनी वंदे मातरम आणि तलवार या मासिकांचे संपादन केलेले आहे. कोणत्या कोणत्या मासिकांचे संपादन केले बघा, वंदे मातरम, तलवार, दैनिक पंजाब वगैरे यांचे संपादन केलेलं आहे. पुढे भाई परमानंद यांच्या आग्रहाखातर हिंदू संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी ते कुठे गेले? अमेरिकेला. लंडन, पॅरिस आणि आता अमेरिका. ओके. अमेरिकन लोक त्यांना हिंदू संत किंवा कवी म्हणून संबोधत असत. 1912 मध्ये स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये हिंदू संस्कृती दर्शन या विषयाचे ते प्राध्यापक सुद्धा होते. स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी संबंधित दोन युनिव्हर्सिटी लक्षात ठेवा. ऑक्सफर्ड मध्ये शिकायला गेले आणि शिकवायला कुठे गेले? स्टॅनफर्डला. जून 1913 मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे गदर पार्टीची स्थापना करण्यात आली होती. 1913 जून लक्षात ठेवा आणि सॅन फ्रान्सिस्को सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. संस्थापक अध्यक्ष कोण होते? सोहन सिंग भाकना आणि महासचिव होते हरदयाल. लाला हरदयाल हे स्वतः महासचिव होते. आता लाला हरदयाल यांचं साहित्य बघूया आपण. डॉक्ट्रिन ऑफ बोधिसत्व याच्यावरती त्यांना पीएचडी मिळालेली आहे. डॉक्ट्रिन ऑफ बोधिसत्व. थॉट्स ऑन एज्युकेशन, युगांतर, सर्क्युलर, राजद्रोही प्रतिबंधित साहित्य, गदर, एलाने जंग, जंग दी हाका याच्यावरती प्रतिबंध होते. सोशल कॉन्क्वेस्ट ऑन हिंदू रेस, 44 मंथ इन जर्मनी अँड टर्की, स्वाधीन विचार, हिंट फॉर सेल्फ कल्चर, अमृत के विष, इतके सगळे पुस्तकं त्याने लिहिलेली आहेत. पुढे आपण गदर चळवळीचा थोडाफार इतिहास बघूया. भाकना जे संस्थापक अध्यक्ष होते आणि लाला हरदयाल यांनी 1913 मध्ये जुलै 1913 मध्ये हिंदू असोसिएशन ऑफ अमेरिका नावाची संघटना स्थापन केलेली होती. हिंदू असोसिएशन ऑफ अमेरिका. गदर हे त्याचं साप्ताहिक होतं, त्याच्यावरून त्यांना गदर पार्टी असं नाव पडलेलं आहे. संघटना कुठली आहे? हिंदी असोसिएशन ऑफ अमेरिका. त्यांचं वृत्तपत्र किंवा साप्ताहिक आहे गदर. लालाजींचे सहाय्यक कोण होते बघा? रामचंद्र आणि बरकातुल्ला. गदर साप्ताहिकच्या फ्रंट पेज वरती काय काय माहिती असायची? आमचे नाव गदर, आमचे काम बंड, कुठे? भारतात, अंग्रेज राज का दुश्मन असे लिहिलेलं असायचं. ओके. अंग्रेज राज का दुश्मन असं स्पष्टपणे लिहून ते प्रिंट करत असत. कविता पुस्तिका त्यांची गदर दी गुंज नावाची कविता पुस्तक सुद्धा छापून त्यांनी त्या काळात काय म्हणतात त्याला प्रसारित केलेली होती. गदर कोणत्या भाषेत छापलं जायचं हे सुद्धा लक्षात घ्या. मराठी, बंगाली, इंग्रजी, उर्दू आणि इंग्रजी. इंग्रजी दोनदा झाले का? तर एक इंग्रजी काढून टाका. ओके. मराठी, बंगाली, इंग्रजी आणि उर्दू असे चारही भाषेमध्ये किंवा अनेक इतर भाषेत आपल्याला फक्त लक्षात पाहिजे की मराठीमध्ये सुद्धा छापून यायचं. ओके. पुढे लाहोर कट फेब्रुवारी 1915 रोजी एकाच वेळी सर्वत्र बंड करण्याचा उद्देश होता. लाहोर कट काय होता? एकाच वेळेस उद्रेक करायचा आहे. पण या कटाचा सुगावा लागल्याने अनेक जण सापडले गेले व अनेकांना फाशी झाली. 45 जणांना याच्यात फाशी झाली आहे. ओके. कोण कोण आहेत? विष्णू पिंगळे, जगन सिंग, करतार सिंग, बक्षीस सिंग या सगळ्यांना पकडून फाशी देण्यात आली होती. याच्यातले विष्णू पिंगळे आपल्याला माहिती असले पाहिजेत. कॅनडा, कॅनडाशी संबंधित कारवाई आता आपण बघूया. बाबा गुरुदत्त सिंग हे त्यातलं पहिलं व्यक्तिमत्व आहे कॅनडाशी संबंधित. कॅनडामध्ये क्रांतिकारकांना संघटित करण्याचं काम कुणाचं आहे? बाबा गुरुदत्त सिंग यांचं आहे. आणि हे जहाज प्रकरण खूप हिस्ट्रीमध्ये आपण खूप वेळा वाचतो. कुठलं आहे? कामागाटामारू नावाचं एक जहाज आहे, जपानी जहाज होतं. यांनी विकत घेतलं होतं. कोणी विकत घेतलं होतं? बाबा गुरुदत्त सिंग यांनी घेतलं होतं. पंजाबी, सीख आणि मुस्लिमांना घेऊन व्हँकुव्हरला जाण्याचा त्यांचा प्लॅन होता. कॅनडातल्या व्हँकुव्हरला जाण्याचा प्लॅन होता. ओके. पण सरकारने त्यांना तिथे उतरू दिले नाही आणि बाबांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण तिथून बाबा निसटले होते. अनेक बंदरांवरती या प्रवाशांना उतरू दिले नाही. शेवटी कलकत्त्याला उतरण्यात आले, जिथे मोठी दंगल झाली होती. असं इंग्रजांना वाटायचं की याच्यात मोठ्या प्रमाणात क्रांतिकारी आहेत, म्हणून त्यांनी त्या जहाजाला पकडण्याचा प्रयत्न केला आणि कुठल्याच देशाने त्यांना उतरवून घेऊ नये असा आदेश दिला होता. त्यामुळे हे जहाज अनेक ठिकाणी फिरून फिरून शेवटी कलकत्त्यात उतरलं होतं आणि उतरल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या होत्या. यात लक्षात ठेवायचं आहे की कामागाटामारूशी संबंधित व्यक्तीचं नाव आहे बाबा गुरुदत्त सिंग. दॅट्स इट. बाकी काही लक्षात ठेवू नका. इथे पुढे आहे तारकनाथ दास.
अमेरिकेत अनुवादक व दुभाषी म्हणून ते काम करत असत. भारतीय स्वतंत्रता लीग त्यांनी स्थापन केली होती. भारतीय स्वतंत्रता लीग. आणि बरोबर कोण आहेत? पांडुरंग खानखोजे. ओके, या दोघांनी मिळून ती भारतीय स्वतंत्रता लीग स्थापित केली होती. कॅनडामध्ये कॅनडामध्ये फ्री हिंदुस्तान आणि तलवार हे दोन नियतकालिके त्यांनी चालवली आहेत. तारकनाथ दास बघा, अमेरिकेत अनुवाद आणि दुभाषी म्हणून काम केलंय, आणि कॅनडात हे दोन वृत्तपत्र आहेत त्यांचे नियतकालिके, फ्री हिंदुस्तान आणि तलवार. ओके, पुढे बघा, जर्मनीमध्ये आपण जाऊया आता. येथील क्रांतिकारी कोण आहेत? वीरेंद्र चट्टोपाध्याय आणि धीरेंद्र सरकार हे दोन क्रांतिकारी जर्मनीशी संबंधित आहेत. यांचा नेतृत्व सप्टेंबर 1914 मध्ये एक समिती स्थापन केली होती. यांच्या नेतृत्वामध्ये या समितीच्या निमंत्रणावरून लाला हरदयाल बर्लिनला गेले व तिथे त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स नावाची समिती स्थापन केली होती. इंडियन इंडिपेंडन्स, बर्लिन, लाला हरदयाल. त्यांना इन्व्हिटेशन कोणी दिले? धीरेंद्र सरकार यांनी दिले, जे जर्मनीमध्ये क्रांतिकारी कार्य चालत होते. तसंच पॅरिसमध्ये क्रांतिकारी कार्य कोण करायचं? सरदार सिंह राणा. कोणी कुठं कार्य केलंय हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट आहे अफगाणिस्तान बद्दलचा. ओके, मौलवी अबिदुल्ला, महेंद्र प्रताप बरकातुल्ला हे अफगाणिस्तान मधील आपले क्रांतिकारी होते. डिसेंबर 1915 मध्ये काबूल येथे हंगामी सरकारची त्यांनी स्थापना केलेली आहे. अशा प्रकारे क्रांतिकारी चळवळ आपण पाहिली आहे. ओके, आता सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेचा पण आपण Recording in progress. सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेबद्दल आता आपण बघूया. सुभाषचंद्र बोस यांच्या काही क्रोनॉलॉजी बघूया. 1920 साली ICS परीक्षा पास झाले. तिथे त्यांना राजनिष्ठेची शपथ घेण्यास सांगितली. ते म्हणले की मी राजनिष्ठेची शपथ घेत नाही, त्याच्याऐवजी राजीनामा देतो. ओके, हे झालं पहिलं. आपण परीक्षा पास झाल्यानंतर असं करू का? इथूनच त्यांचं देशाबद्दलचं प्रेम दिसतं आपल्याला. 1920 आणि 1924 नंतर बघा, चित्तरंजन दास हे कोलकात्याचे महापौर झाले होते आणि सुभाष बाबू त्यांचे CEO होते. 1928 मध्ये कलकत्ता अधिवेशनात नेहरू रिपोर्टच्या अंतर्गत स्वायत्ततेच्या मुद्द्यात जवाहरलाल नेहरू व सुभाष बाबूंनी जोरदार विरोध केला आणि पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती. नेहरू रिपोर्ट मध्ये अंतर्गत स्वराज्याची मागणी केली होती, पण त्यांना काय पाहिजे होतं? पूर्ण स्वराज्य हवं होतं. कुणाला? नेहरू आणि सुभाष बाबूंनी त्यांनी त्याला विरोध केला होता. आणि पुढे 38 आणि 39 हरिपुरा अधिवेशन आणि त्रिपुरा अधिवेशन, या दोन ठिकाणी ते अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 38-39 एक लक्षात घ्या. त्याच्या पुढे त्रिपुरी पेच प्रसंग. त्रिपुरी पेच प्रसंग काय बघा, बापूंनी चळवळीचे नेतृत्व करावे. गट पण व्यूहरचना व नीती डाव्या गटाची असेल. यास गांधीजींचा नकार होता. सुभाष बाबूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी दिला होता. दोघांमध्ये तिथं वैचारिक मतभेद झाले होते. सुभाष बाबूंचं मत होतं की नेतृत्व बापूंनी करावं, पण प्लॅन आमचा असेल. या वादवरून त्यांनी राजीनामा दिलेला होता. पुढे मला वाटतं त्रिपुरा त्यांनी ते पट्टभी सीताराम यांचा पराभूत झाला होता आणि हे सुभाष बाबू निवडून आले. त्यांनी पट्टभी गांधी समर्थक होते. पुढे मे 1939 बघा, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना आहे. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधीची आहे? मे 1939. जोड्या लावायला एका ठिकाणी आलेलं पण आहे, तर 19 लक्षात ठेवा. जुलै 1939 बाबूंवर शिस्तभंगाची कारवाई व त्यांना बांगला प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. काँग्रेसने त्यांच्यावरती कारवाई केली आणि बांगला प्रदेश अध्यक्षपदावरून त्यांना हटवण्यात आलं होतं. पुढे डिसेंबर 1940 मध्ये सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळी काँग्रेसने ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन करावे हे त्यांचं मत होतं. या सरकार विरोधी मतामुळे त्यांना अटक करून नजर कैदेत ठेवलं होतं. त्या विरोधात बापूंनी उपोषण केलेलं होतं. बाबू म्हणजे सुभाष बाबूंबद्दल चाललंय बरं का. जानेवारी 1941 ला त्यांनी वेषांतर करून आपली स्वतःची सुटका करून घेतली. आणि तो मार्ग काय तो लक्षात घ्या. मार्ग आहे पेशावर मार्गे काबूल, मॉस्को आणि बर्लिन. हा एक सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पेशावर मार्गे काबूल, मॉस्को आणि बर्लिनला ते गेले होते. एप्रिल 1941 ला जर्मनीतील भारतीयांच्या मदतीने फ्री इंडिया सेंटरची स्थापना करण्यात आली होती. फ्री इंडिया सेंटर कुठे स्थापन केलंय? जर्मनीतील भारतीयांच्या मदतीने जर्मनीमध्ये केलं असणार आहे.
त्याच्या अनेक शाखा होत्या. रोम आणि पॅरिस मध्ये पण त्याच्या शाखा होत्या फ्री इंडिया सेंटरच्या. पुढे जून 1943 मध्ये जर्मनीतून ते जपानला गेले. दरम्यानच्या काळात जपानमध्ये मार्च 1942 ला टोकियो मध्ये एक परिषद भरली होती. आझाद हिंद सेना आणि इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना करण्याचा निर्णय या टोकियोच्या परिषदेत झाला होता. कोणत्या परिषदेत हा निर्णय झाला असा प्रश्न येतो. 42 टोकियो. पुढे बँकॉक परिषद झाली जून 42 मध्येच. अध्यक्ष होते रास बिहारी बोस. या ठिकाणी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना झाली. वर जो विचार झाला होता त्याची स्थापना इथे झाली. लीग आझाद हिंद सेनेस माणसे, पैसा आणि साहित्य पुरवणार होती. आणि या इंडिपेंडन्स लीगशी संबंधित व्यक्ती होत्या अमर सिंग आणि प्रीतम सिंग. दोन नावं लक्षात घ्या. 1 सप्टेंबर 1942 ला आझाद हिंद सेनेची स्थापना झालेली आहे. जून 42 ला इंडियन इंडिपेंडन्स लीग आहे. सप्टेंबर 42 ला आझाद हिंद सेना. इंग्रज हरल्यानंतर मलेशिया आणि सिंगापूर येथे सोडून गेलेल्या भारतीय युद्ध कैद्यांची ही सेना होती. कुठे मलेशिया आणि सिंगापूर मधल्या भारतीय सैन्यांचा मिळून ही सेना तयार करण्यात आली होती. आणि स्थापना करणारे कोण आहेत. रास बिहारी बोस आणि कॅप्टन मोहन सिंग. पुढे रणनीतीवरून रास बिहारी आणि मोहन सिंग यांच्यात मतभेद झाले. ही परिस्थिती हाताळण्यासाठी सुभाष बाबूंना निमंत्रित करण्यात आले. जुलै 43 ला सिंगापूरला सुभाष बाबूंनी आझाद हिंद सेना व इंडियन इंडिपेंडन्स लीगचे नेतृत्व स्वीकारले आहे. 2 ऑक्टोबर 1943 ला गांधींना राष्ट्रपिता संबोधून त्यांनी आशीर्वाद घेतला होता. यांच्या सेनेत अनेक पथके बनली होती. आझाद हिंद सेनेमध्ये ती पथकं कोणकोणती आहेत बघा. गांधी, नेहरू, झाशीची राणी. एक पथक आहे नेहरू नावानं. माय मोला युद्धाच्या आघाडीवरती झाशीच्या राणीच्या पथकाला जाण्याची संधी मिळाली होती. कुठे. माय मोलाच्या आघाडीवरती. आता या सैन्यातील ब्रिगेडियर्स आणि कमांडर्स कोण कोण आहेत बघा. सुभाष ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, आझाद ब्रिगेड असे 3 होते आपण बघितले. सुभाष ब्रिगेडचे होते शहनवाज खान. नेहरू ब्रिगेडचे होते मोहम्मद जमान आणि आझाद ब्रिगेडचे होते मेजर प्रकाश. इतकी नावं लक्षात ठेवा. शहनवाज, मोहम्मद जमान आणि मेजर प्रकाश. पुढे आहे आपल्या सेनेने जिंकलेले प्रदेश. आझाद हिंद सेनेने जिंकलेले प्रदेश कुठले आहेत. एक आहे अंदमान निकोबार. यांची नावं बदलली त्यांनी आणि काय नावं ठेवली होती. शहीद आणि स्वराज्य. ते आता आपण पुन्हा रिनेम केलेली आहेत. त्यांनी जिंकलेल्या प्रदेशामध्ये अंदमान निकोबार नंतर येतं मोवडॅक आणि नंतर कोहिमा. अंदमान निकोबार, मोवडॉक आणि कोहिमा हे 3 प्रदेश जिंकलेले होते. त्याच्या पुढे आहे ऑक्टोबर 1943 ची घटना. स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली होती. सिंगापूरच्या कॅथे सभागृहात याची घोषणा करण्यात आली की आम्ही स्वतंत्र भारताचं हंगामी सरकार स्थापन करत आहोत. आणि याला समर्थन देणारे देश होते जर्मनी, जपान आणि इटली. हे तिघांनी त्याला समर्थन दिलं होतं. पुढे बाबूंचे विमान अपघातात निधन झाले. आणि ते विमान कुठे जात होते. तैवान मधलं तैपे ते डेरेन, मंचुरियातलं डेरेन या ठिकाणी जात असताना त्यांचं विमान अपघात झाला आणि त्यात सुभाष बाबूंचं निधन झालं ऑगस्ट 1945 मध्ये. पुढे आझाद हिंद सेनेवरती खटले दाखल झाले. आझाद हिंद सेना दुसऱ्या बाजूने लढत होते. इंग्रजांची जी बाजू होती त्याला आपण मित्र देश म्हणतो, त्यांच्या विरोधातल्या लोकांची ते लढत होते. ते हारल्यानंतर त्यांना सरेंडर करावं लागलं आणि त्यांच्यावरती खटले सुरू झाले. ते खटले होते सप्टेंबर 1945 मध्ये मुंबईत सुरू झालेले. INCचा सैनिक इंडियन नॅशनल काँग्रेसच्या सैनिकांना पाठिंबा होता. इंडियन नॅशनल काँग्रेसने सैनिकांना पाठिंबा दिला. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांचे खटले लढवणारे कोण कोण आहेत त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. कोण कोण आहेत बघा. कैलासनाथ काटजू, भुलाभाई देसाई, असफ अली, तेज बहादूर सप्रू, जवाहरलाल नेहरू हे सगळेजण आहेत. मोतीलाल नेहरू असतील का इथे. ते आधीच त्यांच्या आधी निधन झालं असेल ना त्यांचं. तर इतकं फक्त आपल्याला लक्षात असलं पाहिजे कोण आहे किंवा कोण नाही. हे सोडून असं काही वेगळं नाव आलं की जे तुम्ही हिस्ट्रीमध्ये वाचलंच नाही त्याला तुम्ही घेऊ शकता. जे वाचलंय असं नाव तुम्हाला इलिमिनेट करता आलं पाहिजे.
पुढे बघा, काँग्रेसने आझाद हिंद सेनेला मदत व चौकशी समिती स्थापन केली होती. त्यांची स्वतःची मदत व चौकशी समिती त्यांनी स्थापन केलेली होती. सेनेच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी सभा भरवल्या जायच्या. पॅट्रॉइट नॉट ट्रेटर्स नावाची पुस्तके वाटली जायची. 1945 मध्ये 5 ते 11 नोव्हेंबर दरम्यान आझाद हिंद सेना सप्ताह साजरा करण्यात आला होता. 12 नोव्हेंबरला आझाद हिंद सेना दिन साजरा करण्यात आला होता. ओके, लीग, मुस्लिम लीग, ओके, हिंदू महासभा, RSS, साम्यवादी या सर्वांचेच समर्थन होते. इंडियन नॅशनल काँग्रेस तर होतेच होते. ओके, त्याबरोबर लीग आहे, हिंदू महासभा आहे, RSS आहे, साम्यवादी आहेत, सगळ्यांनी समर्थन दिलं होतं. यावेळेस या सगळ्यांमध्ये एकता आलेली होती. पुढे बघा, नोव्हेंबर 1945 लाल किल्ल्यात पहिला खटला भरला होता. पहिला खटला कुठे आहे? लाल किल्ला. कुणाविरोधात होता? प्रेम कुमार सहगल, शहनवाज खान, गुरुबख्श सिंग ढिल्ला. तिन्ही धर्माचे लोक तिथे होते. त्याच्यामुळे या प्रकारे सुद्धा एक युनिटी या खटल्यामुळे निर्माण झालेली होती. ओके ओके, तर पुढे आहे आपली साम्यवादी चळवळ. Recording in progress. ओके, तर आपला पुढचा पॉइंट आहे साम्यवादी डावी चळवळ. 1920 मध्ये ताशकंदला मानवेंद्रनाथ रॉय म्हणजे आपले MN रॉय, ओके, यांचा रेफरन्स आपण कुठे पाहिला होता? अजून GS4 मध्ये एका ठिकाणी रेफरन्स होतो. कुठे? नियोजनामध्ये यांचा रेफरन्स आपल्याला येतो. ओके, मानवेंद्रनाथ रॉय यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली होती. 1920 असा एक रेफरन्स सुद्धा येतो. आणि कम्युनिस्ट पार्टीची स्थापना कधीची आहे? आपण GS2 मध्ये बघितलं 1925 सुद्धा रेफरन्स आहे. ओके, तर ती कुठे स्थापना झाली होती? 1925 ची कानपूरला. हे 1920 ला त्यांनी कुठे स्थापन केली होती? ताशकंदला. हे दोन्ही आपल्याला माहिती असले पाहिजेत. ओके, आपला पुढचा पॉइंट आहे डिसेंबर 1925 पासून कानपूरला, डिसेंबर 1925 ला कानपूर येथे भारतीय कम्युनिस्ट परिषद भरली होती. कोणी भरली होती? सत्यभक्त या नावाच्या व्यक्तीने भरली होती. यांचा रेफरन्स नंतर कुठे येत नाही. ओके, सत्यभक्त हे एक नाव लक्षात घ्या. ओके, येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि पहिले सरचिटणीस होते त्यांचे SV घाटे. घाटे का महत्वाचं? त्याला मराठी नाव असल्यामुळे महत्वाचं आहे. ओके, हा. Recording in progress. तर इतर पक्ष बघूया आपण. 1920 आणि 25 हे 2 वर्ष आपल्याला माहिती असले पाहिजे. त्यातल्या त्यात सप्टेंबर 25 लक्षात ठेवा. ओके, कानपूर आणि वरती ताशकंद आहे. मानवेंद्रनाथ रॉय आणि खाली 2 नावं आहेत. कुठली 2 नाव आहेत? सत्यभक्त आणि SV घाटे. हे 2 नावं लक्षात ठेवायची आहेत. तर आता पुढे जाऊया, इतर पक्षांच्या बाबतीमध्ये बघूया. 1923 ला लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान, ओके, त्यालाच कामगार किसान पक्ष सुद्धा म्हटलं जातं. कुणी स्थापन केले? चेन्नईमध्ये स्थापन केले. M सिंगारवेलू आणि MPS वेलायुध. ओके, M सिंगारवेलू आणि MPS वेलायुध हे 2 नावं लक्षात ठेवा. लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान, त्याचं पुढचं नाव काय आहे? कामगार किसान पक्ष. ओके, चेन्नईमध्ये आहे. नोव्हेंबर 25 मध्ये कामगार स्वराज पक्ष म्हणजे लेबर स्वराज पार्टी. नेते कोण आहेत? मुझफ्फर अहमद, काझी नजरुल इस्लाम, हेमंत कुमार सरकार, कुतुबुद्दीन अहमद. ओके, ही नावं लक्षात ठेवा. ओके, नंतर याचे रूपांतर बेंगॉल पीझंट अँड वर्कर्स पार्टी मध्ये झाले आहे. ही वर्ष लक्षात ठेवायची, कारण कम्युनिस्टांनी स्थापन केलेल्या पक्षांचा सिक्वेन्स त्यांनी विचारलाय. असा एक प्रश्न आलाय. आणि दुसरा प्रश्न जोड्या लावायला आलेला आहे, पक्ष आणि त्यांचे नेते. तर त्या अँगलनं हे वरचे दोन्ही पक्ष आपल्याला माहिती असले पाहिजेत. त्याच्यानंतरचा आपला पुढचा मुद्दा आहे 1925 मध्येच काँग्रेस लेबर पार्टीची स्थापना झाली. पुढे 27 मध्ये त्याचं रूपांतरण झालंय वर्कर्स अँड पीझन्स पार्टीमध्ये. आणि त्याचे अध्यक्ष होते धुंडीराज ठेंगडी आणि सेक्रेटरी होते SS मिरजकर. मिरजकर आपल्याला माहिती आहेत, महाराष्ट्राच्या कम्युनिस्ट चळवळीमध्ये त्यांचं मोठं नाव आहे. आता यांच्याशी संबंधित खटले, क्रांतिकारकांचे खटले आणि साम्यवादांचे खटले आपल्याला माहिती असले पाहिजेत. तर यांचा पहिला खटला होता पेशावर कट खटला. पेशावर कट खटल्यामध्ये काय झालं काय नाही हे महत्वाचं नाही, पण 1922 चा खटला हे माहिती पाहिजे, सिक्वेन्स जर विचारला गेला तर. पेशावरचा खटला आहे 1922. पुढे आहे आपला कानपूर बोल्शेविकचा कट खटला. कानपूर बोल्शेविक कट खटला जो आहे तो 1924 सालचा आहे. आरोपी बघा, याच्यामध्ये कानपूर खटल्यात कोण कोण आरोपी होते? श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, नलिनी गुप्ता, शौकत उस्मानी. यांना 4 वर्षाची शिक्षा झालेली आहे.
याच्यानंतर एम सिंगारवेलू. एम सिंगारवेलू कुठं पाहिले आपण? वरती पाहिले एम सिंगारवेलू, लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान किंवा कामगार किसान पक्षामध्ये एम सिंगारवेलू हे आजारी पडल्याने त्यांना सोडून देण्यात आलेलं होतं. मानवेंद्रनाथ रॉय पुढचं नाव आहे आपलं. मानवेंद्रनाथ रॉय सापडलेच नाहीत, एम एन रॉय. ओके, कारण ते भारताबाहेरून काम करत होते, त्यामुळे ते सापडले नाहीत. आणि त्याच्यानंतर गुलाम हुसेन मात्र माफीचे साक्षीदार झाले होते. इतकी नावं कानपूर बोल्शेविक कटामध्ये आपल्याला माहिती असली पाहिजे. पुढे आहे आपलं मीरत कट खटला. कधीच आहे? 1929 ते 33 या काळात तो चालला होता. याच्यात 32 आरोपी होते. ओके, ब्रिटिश कम्युनिस्ट पण त्याच्यात समाविष्ट होते. कोण आहेत बघा, ही नावं आपल्याला लक्षात असली पाहिजेत. फिलिप स्प्रॅट, बेन ब्रॅडले, लेस्टर हॅचिन्सन, ही तिन्ही नावं लक्षात असली पाहिजे. ब्रिटिश कम्युनिस्ट आहेत ते. आणि भारतीय कम्युनिस्ट या खटल्यात कोण होते? परत श्रीपाद अमृत डांगे आहेत, शौकत उस्मानी पण आहेत, मुझफ्फर अहमद, एस.व्ही. घाटे, एस.एस. मिरजकर, के.एन. जोगळेकर, पी.सी. जोशी आणि आर.एस. निंबाळकर. पी.सी. जोशी एक नाव आपल्याला माहिती असलं पाहिजे. दोन जोशी आहेत, कन्फ्युज होतं साम्यवादी आणि समाजवाद्यांमध्ये. हे पी.सी. जोशी आहेत आणि ते एस.एम. जोशी आहेत. एस.एम. जोशी कोण आहे? ते समाजवादी आहेत. ओके, आणि पी.सी. जोशी कोण आहे? ते साम्यवादी आहेत. ऑड मॅन आउटला असा प्रश्न विचारून होतो. GS2 ला पण विचारतील, इतिहासाला पण विचारतील. एस.एम. जोशीचा एस समाजवादीला तुम्ही जोडू शकता, सोशलिस्टचा एस सोडा, एस.एम. जोशी, एस फॉर सोशलिस्ट. ओके, आणि पी.सी. जोशी मात्र राहिलेले म्हणजे कम्युनिस्टांना तुम्ही त्यांना जोडू शकता. पुढे इंडियन नॅशनल काँग्रेसची केंद्रीय बचाव समिती यांच्यासाठी होती. या सगळ्या लोकांना वाचवण्यासाठी इंडियन नॅशनल काँग्रेसची कमिटी होती. असणं स्वाभाविक आहे, कारण ते हे सगळे आधी काँग्रेसच्या अंतर्गतच काम करत होते. ओके, हे सुद्धा करायचे आणि समाजवादी पण करायचे. आपण पाहिलंय GS2 मध्ये. जे.पी. नायक वगैरे कुठल्या गटाचे होते? समाजवादी पक्षाचे. आधी काँग्रेसमध्ये, नंतर बाहेर पडले 48 ला. आणि तसंच कम्युनिस्टांचं पण झालेलं होतं. ओके, आरोपींच्या बचावामध्ये कोणी काम केलं? आता 2-3 ठिकाणी आरोपींचं बचावाचं काम आहे. एक आझाद हिंद सेनेच्या बाबतीतले लोक माहिती पाहिजे आपल्याला, आणि या खटल्यातली लोक माहिती पाहिजेत. कोण कोण आहेत हे? जवाहरलाल नेहरू, M.A. अन्सारी आणि MC छागला. ही नावं फक्त एक्सचेंज केली जातील. इकडचे तिकडं, तिकडचे इकडं टाकू शकतात. तेवढं फक्त आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढचा मुद्दा, गांधींनी तुरुंगात जाऊन त्यांना पाठिंबा दर्शवला होता. हे सरप्राइझिंग आहे. का सरप्राइझिंग आहे? आपण ओव्हरऑल आपलं अंडरस्टँडिंग असतं की साम्यवादी चळवळ हिंसक, आणि गांधी कसं तिकडं जाऊन भेटू शकतात. तर गांधी सुद्धा त्यांना जाऊन भेटले होते. त्यावेळेस ते हिंसक ऍक्टिव्हिटी त्यांच्या अजून सुरू नव्हत्या, त्यामुळे गांधी त्यांना जाऊन भेटण्यात काही गैर नाही. ओके, त्याच्या पुढे नंतर मात्र काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांच्यात अंतर वाढले. आणि जर एक मिनिट, एनिवेज पुढे चला. यानंतर मात्र काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांच्यात अंतर का वाढले तो मुद्दा आपण बघूया. आता आधी कम्युनिस्ट काँग्रेसमधूनच होते, हा मुद्दा तुम्हाला माहिती आहे. 1928 मध्ये बघा, कम्युनिस्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये दिलेल्या सूचनानुसार कम्युनिस्ट हे काँग्रेसचे संबंध तोडले. मुद्दा त्यावेळेस एक प्रॉब्लेम असा होता की जे इंटरनॅशनल लेवलचं कम्युनिस्ट होतं, त्याच्यावरती रशियाचा पगडा जास्त होता, त्यांना अनुसरून किंवा त्यांच्या ऑर्डर्सनुसार भारतातले कम्युनिस्ट वागत होते, आणि तिथंच तो प्रॉब्लेम होत होता. ओके, नंतरच्या काळामध्ये त्यांनी भारताच्या सिच्युएशन नुसार कम्युनिझमला मोल्ड करायला सुरुवात केली, तेव्हा ते वाद कमी झाले. ओके, हाच मुद्दा 1928 ला झाला होता बघा. कम्युनिस्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्स भरली होती आणि त्यात त्यांना सूचना दिल्या की तुम्ही काँग्रेसशी संबंध तोडायचे. ओके, पुढे काय झालं? गांधींच्या अहिंसात्मक चळवळीवरती इंडियन नॅशनल काँग्रेसवरती त्यांनी टीका करायला सुरुवात केली. गांधी आणि आयर्विनचा करार झाला, भारतीय जनतेशी केलेला धोका असं कम्युनिस्ट म्हणायला लागले. ओके, तिसरा मुद्दा, काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांनी एकत्रित संघटना, यांच्या ज्या एकत्रित संघटना होत्या, कामगार किसान पक्ष, अशा संघटना बरखास्त झाल्या. 1928 नंतर त्यांच्यात थोडासा डिफरन्सेस यायला सुरुवात झाले, इतकं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा मुद्दा, 1934 साली सरकारने CPI ला बेकायदेशीर घोषित केलं. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया त्यांनी घोषित केलं होतं. ओके, 1935 मध्ये कम्युनिस्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्स मधील निर्णयानुसार परत एकदा राष्ट्रीय चळवळीस पाठिंबा दिला. पी.सी. जोशींच्या नेतृत्वात CPI ची फेररचना झाली. 1936 मध्ये दत्त ब्रॅडले सिद्धांत आला होता. दत्त म्हणजे रजनी पाम दत्त आणि बेन ब्रॅडले. आपल्याला इतकं माहिती पाहिजे की हे कम्युनिस्टांचं डॉक्ट्रिन आहे, सिद्धांत आहे, एवढंच आपल्याला याच्यातली माहिती असली पाहिजे. त्यांचा प्रबंध काय होता? अँटी इम्पेरियलिस्ट पीपल्स फ्रंट इन इंडिया असा नावाचा त्यांनी एक प्रबंध लिहिला होता. यानुसार इंडियन नॅशनल काँग्रेसची भूमिका मान्य करून कम्युनिस्टांना काँग्रेसमध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले. काँग्रेसमधील डाव्यांना मजबूत करावे आणि उजव्यांना बाहेर काढावे अशी त्यांची स्ट्रॅटेजी होती.
दोन्ही गट तेच प्रयत्न करत होते. कम्युनिस्टवाले म्हणायचे की काँग्रेसला कम्युनिस्टांच्या बाजूने वळू, आणि समाजवादी पण म्हणायचे की आपण समाजवादाच्या बाजूने त्यांना वळवू. त्या उद्देशानंच त्यांनी काम करायला सुरुवात केली होती, पण यास त्यांना यश आले नाही. 1939 मध्ये बघा, नॅशनल फ्रंट या कम्युनिस्ट साप्ताहिकात पीसी जोशी म्हणतात, राष्ट्रीय चळवळ हा सर्वात मोठा वर्गीय लढा आहे आणि इंडियन नॅशनल काँग्रेस त्याचा महत्वाचा घटक आहे. हे स्टेटमेंट कुणाचं आहे? पीसी जोशींचं. आणि कुठं आहे? नॅशनल फ्रंट मध्ये आहे. इतका डेटा आपल्याला इथं माहिती असला पाहिजे. पुढे चला, पुढे आपला आहे दुसऱ्या महायुद्धादरम्यान म्हणजे 41 ते 45 दरम्यान साम्यवादांची पुन्हा भूमिका बदलली. ओके, कशी बदलली बघा. 1939 मध्ये रशियाच्या आदेशानुसार साम्यवाद्यांनी साम्राज्यवादाविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे त्याने म्हणले की हे जे युद्ध चालू आहे ते साम्राज्यवादाशी संबंधित आहे, त्याला त्यांनी विरोध केला. युद्धास त्यांनी विरोध केला. ब्रिटिश सैन्य भरती व मदतीस विरोध केला. भारतातल्या कम्युनिस्टांनी सांगितले की ते साम्राज्यवादी युद्ध आहे, आम्ही त्यात समाविष्ट होत नाही. आणि त्यांची घोषणा इंटरेस्टिंग काय होती, ये जंग है साम्राज्यवादी, हम ना देंगे एक पै ना एक भाई. ओके, ही त्यावेळेस त्यांची घोषणा होती. ही कुणाची घोषणा, कुठल्या वेळी होती, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. 1941 मध्ये काय झालं, रशियावरती हल्ला झाला, तेव्हा मात्र साम्यवादी पंचायत झाली. आतापर्यंत महायुद्धात रशियाचा समावेश नव्हता, त्यामुळे ते युद्धाला विरोध करत होते. पण रशियावरतीच हल्ला झाला, मग त्यांना युद्धात यावं लागलं. आता ते युद्धास लोकयुद्ध म्हणायला लागले. आधी काय म्हणत होते, हम ना देंगे एक पै ना एक भाई, आता काय म्हणतायत, हे लोकयुद्ध आहे. कारण रशियावरती अटॅक झाला. हाच भारतीय कम्युनिस्टांच्या सुरुवातीच्या काळातला डायलमा होता. रशियाच्या विचारसरणीनुसार ते चालत होते, त्यामुळे तिथं काय ऍक्टिव्हिटी होईल तसं इथं रिफ्लेक्शन होत होतं. त्याच्यानंतर इंग्रज रशिया एकाच गटात होते. भारतीय साम्यवाद्यांनी युद्धास समर्थन दिल्याने सीपीआय वरची सुद्धा बंदी उठवण्यात आली होती. तुम्ही आम्हाला समर्थन दिले तर आम्ही तुमच्यावरची बंदी उठवतो. तर सीपीआय वरची बंदी 41 दरम्यान उठवली गेली. पुढे बघा, 1942 चले जाव आंदोलनावेळी साम्यवाद्यांनी ब्रिटिशांना मदत केली. हा एक मुद्दा लक्षात घ्या. 1942 ला ना साम्यवादी बरोबर होते, ना हिंदुत्ववादी विचारसरणीचे पक्ष बरोबर होते. ओके, त्यावेळेस आपण हिंदू महासभा आणि आरएसएस चा सुद्धा त्याला विरोध होता आणि साम्यवादी सुद्धा नव्हते. पुढे आझाद हिंद सेना आणि सुभाषचंद्र बोस यांना विरोध केला होता, त्यांनी यांना सुद्धा विरोध केला होता. यांच्यात फूट पडली होती. साम्यवादांचे काही लोकांनी सुद्धा त्यावेळेसच्या खटल्याला समर्थन केलं होतं, बट सुभाषचंद्र बोस आणि सेनेला विरोध होता. खटल्यामध्ये आपण बघितलं, लीग पण होती, काँग्रेस पण होता, कम्युनिस्ट पण होते, सगळ्यांनी समर्थन केलं होतं खटल्याच्या वेळेस. पण युद्धाच्या वेळेस त्यांनी त्याला विरोध केलेला होता. का बरं विरोध केला होता? आता ते कुठल्या बाजूचे होते? ब्रिटिशांच्या बाजूने होते. रशिया, ब्रिटन, अमेरिका हे सगळे एका ग्रुप मधले होते. आणि सुभाषचंद्र बोसांना कोणाचा पाठिंबा होता? अपोजिट ग्रुपचा, जर्मनीच्या ग्रुपचं समर्थन होतं. त्यामुळे यांनी त्याला विरोध करणं स्वाभाविक सुद्धा आहे. पुढे 1945 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसमधून ते बाहेर पडले. कधी बाहेर पडलेत? 1945 ला. साम्यवादी कधी पडलेत? 1948 ला. त्या दोघांबद्दलचे आकडे लक्षात ठेवायचे. साम्यवादी आणि समाजवादी काँग्रेसमध्ये त्यांनी कधी गट निर्माण केला आणि कधी काँग्रेसमधून बाहेर पडले, हे वर्ष आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढे बघा, 1942 ते 45 दरम्यानचा मुद्दा बघूया. या दरम्यान साम्यवाद्यांची वाढ झाली. 42 ते 45 मध्ये यांची वाढ आहे. काय बघा, इंडियन नॅशनल काँग्रेसची बहुतेक नेते तुरुंगात होते, त्याच्यामुळं वाढ झाली आहे. आता तुम्हाला मुद्दा लक्षात येऊ शकतो, यांची वाढ का झाली आहे? समोरचे नेते तुरुंगात होते. मग आता सुद्धा तुम्ही ते रेफरन्स जोडू शकता, का वाढ होते याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की आता सध्या एका पक्षाची वाढ का होते, दुसऱ्या पक्षाचे नेते कुठे आहेत? तुरुंगात आहेत. पुढे सत्तांतरणाच्या दरम्यानचा मुद्दा बघूया. सत्तांतरण होताना कम्युनिस्टांची भूमिका काय होती? इंडियन नॅशनल काँग्रेस आणि लीग मध्ये लीगचे समर्थन केले. सत्तांतरण होत असताना इंडियन नॅशनल काँग्रेस आणि लीगचे जे मुद्दे होते त्याच्यामध्ये कम्युनिस्टांनी लीगला समर्थन केलं. इथपर्यंत ते पोहोचले होते. कारण काय होतं, कम्युनिस्ट या विचाराचे होते की देशाचे छोटे 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 तुकडे पडले पाहिजेत, त्यातला ऍटलिस्ट एका प्रदेशावरती आमचं राज्य आलं पाहिजे आणि आमचा जो प्रयोग आहे आम्ही तिथे इम्प्लिमेंट करूया, इम्प्लिमेंट करून एक मॉडेल स्टेट निर्माण करू आणि त्याच्यानुसार हळूहळू पूर्ण भारतभर आम्ही ते इम्प्लिमेंट करू शकू आणि तसं साम्यवादी देश निर्माण करता येईल. कारण संपूर्ण देशावरती पटकन साम्यवादी शासनानं त्यांना अवघड होतं, त्यामुळे ते इंडियाचं बाल्कनायझेशन व्हावं या विचाराचे होते. आणि लीगला पण तेच पाहिजे होतं, तुकडेच पाहिजे होते ना.
त्यामुळे त्यांनी लीगला तसं समर्थन दिलेलं होतं. ओके, पुढचा मुद्दा, कारण दोघांमध्ये वाद वाढल्यास देशाचे छोटे छोटे तुकडे पडतील, पैकी एखाद्या छोट्या भागावरती राज्य प्रस्थापित करता येईल, नंतर सर्वत्र आपल्या विचारसरणीचा प्रचार करता येईल. त्यांना एक लॅबोरेटरी सारखा छोटासा भाग पाहिजे होता, त्यासाठी त्यांनी लीगला समर्थन दिलेलं होतं. पुढे 1942 मध्ये एक ठराव पास केला त्यांनी, कम्युनिस्टांनी. भारत एक बहुराष्ट्रीय देश आहे, त्यात कमीत कमी 16-17 राष्ट्रे आहेत. रशियाप्रमाणे याचे स्वतंत्र सार्वभौम राज्यात विभाजन करावे. ओके, अशी मागणी कॅबिनेट मिशनच्या समोर सुद्धा त्यांनी ठेवलेली होती. ओके, 47 मध्ये बघा, स्वातंत्र्यास नकली स्वातंत्र्य त्यांनी संबोधलं होतं. त्यांचं म्हणणं काय होतं, ब्रिटिश केले आणि भारतीय ब्रिटिश सत्तेवरती आले. ओके, बाकी काही वेगळं झालेलं नाही. ओके, 48 ला पक्षाचे सरचिटणीस झाले BT रणदिवे, आणि BT रणदिवे सशस्त्र क्रांतीचा मार्ग जाहीर केला. आता कुणी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला असं विचार झाल्याने खाली ऑप्शन्स येतील. ओके, आणि त्याच्यात BT रणदिवे तुमच्याला लक्षात पाहिजे. PC जोशी देतील, रणदेव देतील, घाटे देतील, मिरजकर देतील, अशी खूप सारी नावं त्यांना देता येतील. तर रणदिवेवरनं रण लक्षात ठेवा, रणवरनं तुम्हाला सशस्त्र लक्षात राहतील. ओके, पुढे जाऊया. या अशा निर्णयांमुळे जनसामान्यात CPIचे स्थान ढासळत गेले. 45 पर्यंत त्यांची वाढ झाली, पण त्याच्यानंतर मात्र ते स्वातंत्र्य चळवळीपासून दूर गेले, त्यामुळे त्यांचं स्थान घसरत गेलेलं आहे. आता त्यांच्याशी संबंधित काही वृत्तपत्र बघूया. M सिंगारवेलू यांचं वृत्तपत्र होतं लेबर किसान गॅझेट नावाचं. हा प्रश्न येऊन गेला बरं का. गुलाम हुसेन यांचं होतं इन्क्लाब, मी गुलाम राहणार नाही, ही घोषणा इन्क्लाब पासून येते ना, तर इन्क्लाबला तुम्ही जोडू शकता की गुलाम हुसेन यांचा इन्क्लाब होता. मुझफ्फर अहमद यांचं कुठलं होतं, नवयुग, आणि श्रीपाद अमृत डांगे यांचं होतं द सोशलिस्ट. एकदा जोड्या लावायला हा प्रश्न येऊन गेलेला आहे, ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढे बघूया, CPIची सांस्कृतिक आघाडी होती त्यावेळेस इंडियन पीपल्स थिएटर्स असोसिएशन. त्याचे सदस्य होते बलराज सहानी आणि कैफी आझमी. ही खूप मोठी नावं आहेत इंडियन सिनेमाच्या जगामध्ये, तर ही दोन्ही नावं तुम्हाला माहिती असली पाहिजेत. तर याच बरोबर इतर डावे पक्ष कोणकोण आहेत बघूया. आता पहिले आहे फॉरवर्ड ब्लॉक. कधीची स्थापना आहे, मार्च 19. कुणी केली आहे, सुभाषचंद्र बोस यांनी. दुसरा आहे भारतीय बोल्शेविक पक्ष. कधीचा आहे, 1939. N दत्त मुजुमदार, हे नाव लक्षात घ्या. तिसरा आहे क्रांतिकारी समाजवादी पक्ष म्हणजे रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी, 1940. कोण आहेत बघायच्या नावांमध्ये, त्रिदीप चौधरी, त्यांचंच नाव सौमेंद्रनाथ टागोर सुद्धा म्हटलं जातं, किंवा हा दुसरा सदस्य हे पण आपल्याला माहिती नाही, पण दोन्ही नावं लक्षात ठेवा, त्रिदीप चौधरी आणि सौमेंद्रनाथ टागोर, दोन नावं. चौथा पक्ष आहे आपला रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी, मानवेंद्रनाथ रॉय यांचा आहे, 1940 त्यांनी स्थापन केला होता. आणि बोल्शेविक लेनिनिस्ट पार्टी 1941 अजित रॉय व इंद्र सेन यांनी स्थापन केलेला आहे. या पार्टीज बद्दल प्रश्न येऊन झाले तर या सगळ्या पार्टीज, त्यांच्या स्थापना, त्यांच्या लीडरची नावं आपल्याला माहिती असली पाहिजे. मानवेंद्रनाथ रॉय यांनी 40 ला रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टीची स्थापना केली होती. भारताच्या कम्युनिस्ट विचारसरणीचे फादर आपण त्यांना म्हणतो. ज्यांनी भारतात कम्युनिस्ट विचार रुजवले ते मानवेंद्रनाथ रॉय नंतरच्या काळात कम्युनिस्ट विचारसरणीवरती नाराज होते. त्यांनी त्यातून स्वतःचे विचार मांडायला सुरुवात केली होती. त्यांना कम्युनिस्टांच्या चळवळीपासून काही रिझल्ट येईल असं दिसत नव्हतं, त्यामुळे त्यांनी रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी सुद्धा स्थापन केलेली आहे. ते एक नाव लक्षात ठेवा. ओके, रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी बद्दल बघा, त्या पक्षाचं रूप सापडतं अनुशीलन समिती आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी मध्ये. ओके, रिव्होल्युशनरी नावातच आहे ना. ओके, रिव्होल्युशनरी वरून आपल्याला कनेक्ट होऊ शकतं की अनुशीलन समिती आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकनशी संबंधित त्यांचा आहे. पुढे बघूया, साम्यवादी नेत्यांकडे जाऊया आपण आता. पहिले साम्यवादी नेते कोण आहेत आपले, M.N. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय. ओके, त्यांचं मूळ नाव पण लक्षात ठेवा, नरेंद्र भट्टाचार्य. ओके, नरेंद्र भट्टाचार्य कोण आहेत असं विचारलं जाईल. ओके, किंवा मानवेंद्रनाथ रॉय ऐवजी नरेंद्र भट्टाचार्य किंवा नरेंद्र भट्टाचार्य पण टाकतील ते. ओके, पुढे बघा, कॉलेजचे शिक्षण घेताना हावरा कॉन्स्पिरन्सी केस मध्ये त्यांना आरोपी म्हणून ठेवलं होतं, पण त्यात निर्दोष त्यांची सुटका झाली होती. विविध नावे धारण करून त्यांनी जगभर भ्रमंती केलेली आहे. त्यातलं एक नाव आहे फादर मार्टिन. ते सॅन फ्रान्सिस्को मध्ये राहत असताना ते नाव लक्षात राहतं. ते कुठं काय नाव घेऊन ते राहत होते हे जोड्या लावायला येऊ शकतं आपल्याला. फादर मार्टिन, पुढच्या बाजूला सॅन फ्रान्सिस्को आहे ना, ते कदाचित सेंट फ्रान्सिस वरनं सॅन फ्रान्सिस झाले. सेंट आणि फादर कनेक्ट करू शकता तुम्ही.
फादर मार्टिन आणि सॅन फ्रान्सिस्को. पुढे आहे चार्ल्स मार्टिन. ओके, या नावाने ते कुठं राहत होते? भारत त्यांनी सोडलं होतं, या नावाने भारत सोडलं होतं. ओके, चार्ल्स काय ब्रिटन घराण्यातलं नाव आहे. ओके, तर भारत छोडो याच्यावरून तुम्हाला भारत सोडताना ते नाव होतं हे लक्षात राहायला काय हरकत नाही. आणि त्याच्यानंतर आहे डॉक्टर महम्मद, या नावाने पुन्हा ते भारतात आले होते. हे तिन्ही नावं आपल्याला लक्षात असली पाहिजेत. पुढे बघा, मेक्सिकोत कम्युनिस्ट पार्टीची स्थापना त्यांनी केली 1918ला मेक्सिकोमध्ये. मगाशी 1920ला कम्युनिस्ट पार्टीची स्थापना कुठे केली होती? ताश्कंदला. आणि इथे 1918 मध्ये मेक्सिकोमध्ये स्थापन केली होती, म्हणजे त्याच्या आधी ताश्कंदच्या सुद्धा आधी येते. ओके, रशिया बाहेरील अशी पहिली पार्टी आहे कम्युनिस्ट पार्टी रशिया बाहेरील जी स्थापना झाली त्याची मानवेंद्रनाथ रॉय यांनी केलेली आहे. पुढे बघा, त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे आहेत दी व्हॅनगार्ड, जर्मनीत असताना त्यांनी सुरू केलं होतं, आणि इंडिपेंडंट इंडिया नावाचं त्यांचं दुसरं वृत्तपत्र आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तकं बघा, इंडिया इन ट्रान्झिशन 1922 जिनिव्हा येथे त्यांनी ते प्रकाशित केलेलं आहे. 1857चा उठाव आणि भारतीय राजकारणाचे विश्लेषण या इंडिया इन ट्रान्झिशन पुस्तकात त्यांनी केलेलं आहे. इतर ग्रंथ बघूया त्यांचे आता. न्यू ओरिएंटेशन, बियॉन्ड कम्युनिझम, न्यू ह्युमॅनिझम, इंडियाज मॅसेज, रॅडिकल ह्युमनिझम, रिझन आणि रोमॅन्टिझम अँड रिव्होल्युशन. ओके, अशा सगळ्या प्रकारची पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. पुढची पर्सनॅलिटी आहे श्रीपाद अमृत डांगे. सावरकरांचा, टिळकांचा, मग मार्क्सचा त्यांच्यावरती प्रभाव होता. सावरकरांचा पण आहे, टिळकांचा पण आहे, नंतर मार्क्सचा पण प्रभाव त्यांच्यावरती आहे. ओके, गांधींच्या असहकार चळवळीत पण ते सहभागी होते, म्हणजे सगळ्या विचारधारेचा त्यांच्यावरती प्रभाव होता हे लक्षात घेतलं पाहिजे. आहेत साम्यवादी, आणि टिळकांचा पण प्रभाव आहे. टिळक कुठल्या गटात बसतात? लेफ्टिस्ट का रायटिस्ट? टिळक रायटिस्ट गटामध्ये बसतात. तसं जर पाहायला गेलं तर आहेत असं नाही, ते आपण जर त्यांना कॅटेगराईज करायचं झालं तर. ओके, मिरत कट खटल्यात असताना गांधींनी त्यांची भेट घेतलेली आणि सविनय कायदेभंग चळवळीस पाठिंबा मागितलेला, जो त्यांनी मध्येच थांबायचं नाही या अटीवरती दिलेला सुद्धा होता. मग अशी आपण बघितलो ते भेट देत असताना. ओके, पुढं 1942 मध्ये त्यांनी मुंबईच्या गिरणी कामगारांना संपावर जाण्याचे आव्हान केले होते. 1946 ला ते विधानसभेवरती निवडून गेले आणि 57ला ते लोकसभेवरती निवडून गेले होते. त्यांनी लिहिलेली पुस्तकं बघा, गांधी वर्सेस लेनिन, व्हेन कम्युनिस्ट डिफर, महात्मा गांधी अँड हिस्ट्री. ओके, अशी 3 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. ओके, पुढं त्यांचे वृत्तपत्र आपण बघितलं सोशलिस्ट नावाचं, कधीच आहे? 1922चं पहिले साम्यवादी वृत्तपत्र त्याला म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर लोकयुद्ध आणि यंग कॉलेजिस्ट, ओके, डांगे आणि त्र्यंबक पर्वते यांच्याबरोबर त्यांनी ते वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. पुढचं आपली पर्सनॅलिटी आहे एम सिंगारवेलू चेट्टियार. 1925 मध्ये भरलेल्या भारतातील पहिल्या कम्युनिस्ट कॉन्फरन्सचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. केरळमधील किसान व कामगार चळवळीचे ते प्रणेते आहेत. असहकार दरम्यान आपली वकिली त्यांनी सोडून दिलेली होती. ते सुरुवातीच्या काळातल्या कम्युनिस्टांचा काँग्रेस आणि गांधींचे रिलेशन होतं हे लक्षात घ्या. ओके, नंतर तो वाद वाढलाय. ओके, त्याच्यानंतर रफिक अहमद त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे द कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया अँड इट्स फॉर्मेशन अब्रॉड या नावाचं एक पुस्तक आहे. ते कुणाचं पुस्तक आहे असं विचारलं जाईल. कम्युनिस्ट संपल्यानंतर आता आपण जाऊया साम्यवादी पक्षाकडे. ओके, समाजवादी पक्षाकडे. काँग्रेस समाजवादी पक्ष मुंबईला फर्स्ट अधिवेशन आहे ऑक्टोबर 34ला, अध्यक्ष होते जे.पी. नाईक. ऑक्टोबर 34 मध्ये त्यांची समाजवाद्यांची पहिली परिषद झालेली आहे. या परिषदेत पक्षाची स्थापना झाली. 34ला स्थापना आहे, 48ला बाहेर आहेत. कम्युनिस्ट कधी बाहेर आहेत? मगाशी पाहिलं आपण 45ला बाहेर आहेत. ओके, हे आकडे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. पुढे बघा, परिषदेस हजर राहणारे नेते कोण आहेत? पहिली परिषद 34ला कुठं भरली? मुंबई. हे पण लक्षात घ्या. कोण कोण आहेत? जेपी म्हणजे जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, मिनू मसानी, संपूर्णानंद, नाग गोरे, अच्युत पटवर्धन, राम मनोहर लोहिया. हे सगळे त्यांचे सुरुवातीच्या काळातले समाजवादी लीडर्स आहेत. पुढे 4 मूलभूत सिद्धांत इथे मांडण्यात आले होते. एक आहे काँग्रेस अंतर्गतच काम करणे. दुसरा आहे समाजवादाच्या मार्गावरती राष्ट्रवाद हा आवश्यक टप्पा आहे. त्यांनी विचार मान्य केलं. आता इथून हळूहळू त्यांचे थोडेसे विचार बदलत होते. पुढे आहे काँग्रेस आणि राष्ट्रीय चळवळी समाजवादी वळण देणं. चौथा आहे त्यासाठी कामगार आणि शेतकऱ्यांच्या संघटना स्थापल्या पाहिजेत.
काँग्रेस अंतर्गतच काम करायचं होतं, कारण काँग्रेसमध्ये आपल्या अनुकूल व वैचारिक आणि संघटनात्मक बदल घडवून आणायचे होते, म्हणून समाजवादी याच्यात समाविष्ट झाले होते. 1936 मध्ये नेहरू अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी खालील समाजवाद्यांना आपल्या कार्यकारिणीत समाविष्ट केले होते. कोण आहेत? जेपी, अच्युतराव आणि नरेंद्र देव यांना सगळ्यांना त्यांनी आपल्या कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करून घेतलं होतं. पुढचा आपला मुद्दा आहे समाजवाद्यांचे राष्ट्रीय चळवळ आणि काँग्रेसमधील कार्य. बघा, 35च्या कायद्याचा निषेध त्यांनी केलेला आहे, 1935च्या कायद्याचा. या कायद्यानुसार होणाऱ्या निवडणुका लढवाव्या, पण सरकार स्थापन न करून राजकीय पेच निर्माण करावा या विचाराचे ते होते. पण 36च्या लखनौ अधिवेशनात हा ठराव नामंजूर झाला. त्यांनी हा ठराव ठेवला पण तो नामंजूर झाला. पुढचं, राजकीय कैद्यांच्या मुक्ततेचा मुद्दा उचलून धरला. 14 ऑगस्ट 37ला अंदमान दिन साजरा करून कैद्यांची सुटका व जेल बंद करण्याची मागणी त्यांनी केलेली होती. त्याच्यानंतर तिसरी त्यांची मागणी किंवा त्यांचा मुद्दा, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस ब्रिटिशांना सहकार्य करण्यास त्यांचा विरोध होता. आणि चौथी मागणी आहे छोडो भारत वेळी भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी महत्वाचं काम केलेलं आहे. समाजवाद्यांचं हे महत्वाचं काम आहे, कारण काँग्रेसची मेन टीम तुरुंगामध्ये त्यावेळेस होते. मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख पुरुषोत्तम तिरकमदास होते. हे एक नाव लक्षात ठेवा, पुरुषोत्तम दास तिरकमदास हे मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख त्यावेळेस राहिले आहेत. त्याच्यानंतर क्रिप्स मिशन आणि माउंट बॅटन प्लॅनला सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे. 1947ला त्यांच्या कानपूर अधिवेशनात नावातून काँग्रेस हा शब्द त्यांनी वगळलाय. कधी वगळलाय? 47ला. समाजवादी नाव ठेवायला आता सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी 48 इंडियन नॅशनल काँग्रेसने ड्युएल मेंबरशिप रद्द केली होती. म्हणजे काँग्रेस अंतर्गत कम्युनिस्ट आणि काँग्रेस अंतर्गत समाजवादी असे होतं ना. तर मग त्यांनी काँग्रेसने म्हणजे विशेष करून सरदार वल्लभभाई पटेलची मागणी होती की अशा वेगवेगळ्या विचारधारा नसायला पाहिजेत, इधर तुम्ही आमच्याकडे राहा किंवा बाहेर पडा. त्यासाठी फेब्रुवारी 48ला ड्युएल मेंबरशिप रद्द झाली आणि ते बाहेर पडले. त्याच्यानंतर मार्च 1948ला समाजवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत. 52 मध्ये कृषक मजदूर पार्टी व सोशलिस्ट मर्ज झाल्या आणि त्यातून प्रजा सोशलिस्ट पार्टीची निर्मिती झाली. सोशलिस्ट पार्टी म्हणजे समाजवादी पार्टी, त्यात कोण आले? कृषक मजदूर पार्टी आलेली आहे आणि त्यातनं प्रजा सोशलिस्ट पार्टी 1952ला. बरं का, याचे डिटेल्स आणि आफ्टर इंडिपेंडन्स मध्ये आपण परत बघणार आहोतच. कुठल्या दोन पार्टी मर्ज होऊन प्रजा सोशलिस्ट पार्टी झाले ते फक्त लक्षात घ्या इथे. पुढचा आपला मुद्दा आहे कामगार चळवळीचा. कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी पहिली मागणी कामगारांनी केली नाही, तर लँकेशायरच्या कापड गिरणी मालकांनी केली. का केली असेल? लँकेशायरच्या गिरणी मालकांना भारतातल्या कामगारांचं काय पडलं होतं बाबा? ब्रिटनमध्ये तयार होणारा कापड थोडा महागात पडत होता आणि भारतात स्वस्त होता, कारण इथे कामगारांना खूप कमी पगारामध्ये काम करून घेतलं जात होतं. तर मग ते असंच राहिलं तर आमचं काय होणार, या विचाराने त्यांनी सांगितले की कामगार कायदे केले पाहिजेत. म्हणजे पहिली मागणी कुणाकडून आहे? उद्योगपतींकडूनच आहे, पण भारतातल्या नसून लँकेशायरच्या आहे. पुढे बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशनची स्थापना कधी आहे? बघा, 1875. ओनर्स असोसिएशन आहे. खाली काय? बॉम्बे मिल हँड असोसिएशन. कधी आहे? 1890. 1875 1890. 1875ची ओनर्स असोसिएशन कुणाची आहे? दिनशॉ मानेकजी पेटिट आणि नारायण मेघाजी लोखंडेंनी मिल हँड असोसिएशनची स्थापना केलेली आहे. पुढे ब्राऊन नावाची व्यक्ती आहे, मुंबई मिल ऑफिसर म्हणून त्यांनी काम केलं होतं. स्त्रिया आणि 12 वर्षापेक्षा कमी वयाचे बालके यांचे शोषण केले जात आहे, यासाठी आपण फॅक्टरी ऍक्ट बनवलं पाहिजे, या मताचे ते होते, किंवा असं मत पहिल्यांदा ब्राऊन यांनी मांडलं होतं. त्याच्यानंतर मुंबईचे कलेक्टर आहेत अबूर्थ नॉट नावाची व्यक्ती होती. मार्च 75 मध्ये फर्स्ट फॅक्टरी कमिशन त्यांच्या अध्यक्षतेखाली बसवण्यात आलेलं होतं. याच्यातील भारतीय कोण कोण आहेत? मंगलदास नथुबाई, दिनशा पेटिट आणि मोरारजी गोकुळदास, हे 3 त्याच्यातले भारतीय आहेत. सरकारने या कमिशनचा अहवाल स्वीकारला नाही. पुढे बघा, 1875ला सोराबजी शापूरजी बंगाली यांच्या नेतृत्वात कामगार स्थिती सुधारण्यासाठी फॅक्टरी ऍक्टची मागणी सुद्धा करण्यात आली. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी 1881 मध्ये पहिला फॅक्टरी ऍक्ट झालाय, जो थोडाफार सौम्य होता. पहिला फॅक्टरी ऍक्ट कधीचा आहे?
81. पहिला, दुसरा, तिसरा कधीचा माहिती पाहिजे, त्याच्या प्रोव्हिजन पण माहिती पाहिजे, त्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. ओके. त्याच्यानंतरची प्रोव्हिजन बघा, 1890 ला एक कामगार समिती बसवली होती. त्याच्यात सदस्य ना मे लोखंडे, फामजी मानेकजी, रसिकलाल घोष, सोराबजी बंगाली, इतके सगळे लोक त्याच्यात समाविष्ट होते. यांच्या शिफारशीवरून 1891 ला परत वेगळा फॅक्टरी ऍक्ट आलेला आहे. व्यक्ती आणि संघटना बघूया कामगार चळवळीच्या बाबतीमध्ये. पहिले आहेत ब्रह्मो समाजाचे शशीपाद बॅनर्जी. ओके. 1870 मध्ये कामगार मंडळाची स्थापना शशीपाद बॅनर्जींनी केली होती. 1874 मध्ये भारत श्रमजीवी मासिक त्यांनी सुरू केलेलं होतं. भारत श्रमजीवी मासिक कोणाच्या नावानं आहे? 1874 शशीपाद बॅनर्जी, लक्षात ठेवायचं आहे. पुढे रेल्वे कामगार संघटना स्थापन झाली आहे 1897 ला. बॉम्बे पोस्टल युनियन स्थापन झालेलं आहे 1907 ला. कामगार हितवर्धक सभा स्थापन झाली 1909 ला. सिक्वेन्स क्रोनॉलॉजी विचारला जाऊ शकतं. ओके. कामगार हितवर्धक सभा आहे मुंबईची आणि संस्थापक आहेत भिवाजी नरेश, सीताराम बोले, हरिश्चंद्र तालचेकर. ओके. यांचं साप्ताहिक होतं कामगार समाचार नावाचे. 1909 मध्ये सोशल सर्व्हिस लीगची स्थापना आहे नारायण मल्हार जोशी, याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. नारायण मल्हार जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती. इतर कोण आहेत बघा, गोपाळ देवधर, नरेश अप्पाजी द्रविड. कार्य काय त्यांचे? औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पहिली औद्योगिक प्रशिक्षण संस्था 1924 मध्ये यांनी स्थापन केलेली आहे. महिला औद्योगिक शाळा, ग्रंथालय स्थापन केलं होतं चिंच पोकळी येथे. व्यायामशाळा त्यांची होती परेल येथे. कलांना वाव देण्यासाठी दामोदर हॉल स्थापन केला होता. ओके. इतकी माहिती आपल्याला सोशल सर्व्हिस लीगच्या बाबतीत असायला हवी. पुढे आहे आपलं अलाहाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन. प्रश्न आलेला आहे 1918 महात्मा गांधी. ओके. पुढे आहे मद्रास लेबर युनियन, एप्रिल 1918. अध्यक्ष कोण आहेत? BP वाडिया. ओके. आणि कल्याण सुंदरम मुदलियार. BP वाडियांवरती प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके. संस्थापक कोण कोण आहे त्यांचे? रामानुजन नायडू आणि जी चलवपती चट्टी. ओके. याच्यातलं वाडियांचं नाव आपल्याला माहिती असणं पाहिजे. पुढे आयटक, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. ओके. स्थापना कधीची आहे आयटकची? 31 ऑक्टोबर 1920 मुंबई. ओके. अखिल भारतीय स्तरावरील पहिली कामगार संघटना आहे. फर्स्ट अध्यक्ष आहेत लाला लजपत राय. यावेळी इंडियन नॅशनल काँग्रेसचे पण ते अध्यक्ष होते. ओके. आणि पहिले सचिव आहेत चिमनलाल. उपस्थित नेते आहेत जिना अॅनी बेजंट, मोतीलाल नेहरू, विठ्ठलभाई पटेल, कर्नल वेजवूड. लक्षात ठेवा ब्रिटिश मजूर पक्षाचे ते नेते होते. आणि या सभेत कोण नव्हतं? टिळक नव्हते. टिळक असतील का? 1 ऑगस्टला टिळकांचं निधन झालं. ओके. गांधी नव्हते, पटेल नव्हते आणि जवाहर अजून लहान होते, त्यामुळे यांची उपस्थिती तिथे नव्हती, इतकं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ओके. पुढे स्वागताध्यक्ष कोण होते? जोसेफ बाप्टिस्टा. ओके. जोसेफ बाप्टिस्टा एक लक्षात घ्या. 3rd आणि 4th अधिवेशनाचे अध्यक्ष होते चित्तरंजन दास. ओके. अध्यक्षपद भूषवणारे कोण कोण आहेत बघा, सुभाषचंद्र बोस, नंतर जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू सुद्धा आहेत आणि VV गिरी सुद्धा आहेत. इतक्या लोकांनी आयटकचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. ओके. सुरुवातीस मवाळ असणारी संघटना नंतर साम्यवादाकडे झुकली. आयटकचे 2 ग्रुप पडले, हे 2 ग्रुप लक्षात घ्या. एक आहे सुधारणावादी ग्रुप, त्याला जिनेवा एम्स्टरडॅम गट सुद्धा म्हणतात. ओके. आणि ही संघटना IFTU शी संलग्न होती. कुठल्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन संलग्न राहायचं याच्यावरून ते वाद होते. त्याच्यातलं IFTU इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनशी संलग्न असणारी कोण आहे? सुधारणावादी. ओके. त्यालाच आपण जिनेवा एम्स्टरडॅम म्हणतो. आणि मॉस्को गट आहे ती कशी आहे? क्रांतिकारी आहे. ती कोणाची संघटनेत आहे? रेड इंटरनॅशनल लेबर युनियनची संघटनेत आहे. 2 भाग पडले आणि कोण कोणाशी संघटित आहे हे लक्षात घ्या. यातून एक मवाळ गट बाहेर पडला, नामजोशींचे नेतृत्व त्याला लाभले होते. कशातून? आयटक मधून. आणि नामजोशी यांनी 1929 साली आयटफ ची स्थापना केलेली आहे. आयटफ काय आहे? ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशन. आयटक सारखं सेम नाव असल्यामुळे आयटफ विचारलं जाऊ शकतं. आयटफचं आहे नामजोशींची संघटना. 1928 ला झरियाला अधिवेशन झालं होतं आणि अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतरची आपली संघटना आहे बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन. कधीची स्थापना आहे ती? 1926 ला स्थापन झालेली आहे. अध्यक्षाचे कोण आहेत?
पुन्हा नाम जोशीच आहेत. सरचिटणीस होते रघुनाथराव वखले. उपाध्यक्ष कोणात बघा, आसवले, बोले, जिनवाला आणि झांबवाला किंवा झाबवाला. शक्यतो संप टाळावेत, गरज असले तरच संप करावे, या विचारसरणीची ही संघटना होती. कामगारांचे मालक आणि कामगार यांच्यामध्ये सलोखा निर्माण करण्याचा या संघटनेचा उद्देश होता. बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन. पुढे आहे कामगार किसान पक्ष म्हणजे वर्कर्स अँड पिजन्स पार्टीची स्थापना 1927 आहे. आणि स्थापनेमध्ये पुढाकार श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, पीसी जोशी, सोहन सिंग यांनी याच्यात समावेश घेतला होता. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण आता कुठल्या संघटना कुणाची आणि वर्ष इतकंच फक्त बघा. राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबई GD आंबेडकर. मध्य प्रांत वराड बीडी कामगार संघटना नागपूरला झाली आहे 1931 ला, हरदास यांनी स्थापन केलेली आहे. संयुक्त खानदेश मजदूर 1937 ला. हिंदू मजदूर सेवक संघ 1937 मध्ये गांधी सेवक समितीद्वारा स्थापना केली होती. आणि त्याच्यानंतर इंटक बद्दल आपल्याला माहिती असतेच. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस 1947 ची स्थापना मुंबईत स्थापना झाली होती आणि नेतृत्व कोणाकडे होते, वल्लभभाई पटेलकरांकडे होतं. त्याच्यानंतर हिंदू मजदूर सभा हे आपण बघितलेली आहे GS2 मध्ये. समाजवादी विचारांचे काही नेते आयटक मधून बाहेर पडले आणि त्यांनी हिंदू मजदूर सभा स्थापन केलेली होती. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे इंडियन फेडरेशन ऑफ लेबर MN रॉय. नंतर वरील हिंदू मजदूर सभेत हे विलीन झाले. इंडियन फेडरेशन ऑफ लेबर कुठं मर्ज झाले, हिंदू मजदूर मध्ये. आणि कुणाचे, MN रॉय यांचे. हे वाटत नाही असं पण झालेलं आहे. त्याच्यानंतर संयुक्त ट्रेड युनियन काँग्रेस 1949. कोण कोण आहे त्याच्यामध्ये, मृणाल कांती बोस, जतीन चक्रवर्ती आणि KT शहा. भारतीय मजदूर संघ 55 कुणाचा आहे, RSS चा आहे. 1955 RSS लक्षात ठेवा. GS2 मध्ये आपण पाहिलेलं पण आहे. मुंबई गिरणी कामगार युनियन 1959. दत्ता सामंतांचं नाव आपल्याला माहिती पाहिजे. कामगार आघाडी दत्ता सामंत, मुंबई गिरणी कामगार युनियन. आणि दुसरे कोण होते, राजन नायर, महाराष्ट्र लेबर युनियन यांनी एकत्र आले. एक तर दत्ता सामंतांची आधीची संघटना कुठली आहे, कामगार आघाडी माहिती पाहिजे. आणि त्यांनी राजन नायर बरोबर एकत्र येऊन मुंबई गिरणी कामगार युनियनची स्थापना केली होती. आणि दत्ता सामंत हे स्वातंत्र्यानंतर किंवा महाराष्ट्रातलं काय म्हणतात त्याला, राजकीय हत्या आहे ती त्यांची झालेली पहिली हत्या ही राजकीय हत्या आहे. कामगार आणि राजकारणाचा संबंध जोडला तर त्यांची हत्या करून त्यांना मारण्यात आलं होतं. पुढे सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन म्हणजे C2 कुणाची आहे, CPM ची 1964 ला स्थापन झालेली आहे. त्याच्या पुढे आहेत आपले कायदे, बघूया आपण. फॅक्टरी ऍक्ट कधीचा, पहिला 81, दुसरा 92, तिसरा 1911 आणि त्याच्यानंतर 48 ला. आता याच्या प्रोव्हिजन बघूया. 81 जो झालाय तो 100 पेक्षा अधिक कामगार आहेत तिथेच लागू होता, त्या फॅक्टरीला लागू होता. आणि 7 ते 12 वयोगट मुलांना कामावरती लावण्यास त्यांनी बंदी केली. 7 ते 12 पर्यंत लिमिट होतं. 1892 ला पुढे बघा 50 पेक्षा अधिक कामगार असणाऱ्या ठिकाणी ते लागू झालं. स्त्रियांच्या कामाचे तास इथे मॅक्झिमम 11 तास ठरवले आणि रविवारची सुट्टी देण्यात आली. रविवारची सुट्टी कधी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर 1892 आपल्याला लक्षात असलं पाहिजे. पुढे 1911 ला बघा स्मिथ कमिशनचा रिपोर्ट आला, त्याच्या आधारावरती 1911 कायदा आला आहे. आणि तिथं पुरुषांचं वय काय केलं आहे, 12 तासापेक्षा कमी. म्हणजे पहिल्या कायद्यात बालकांवरती फोकस आहे, दुसऱ्यामध्ये स्त्रियांवरती फोकस आहे, तिसऱ्यांवरती पुरुषांवरती पण सुदैवानं फोकस केलेलं आहे. पुढे बघूया आपण 1948च्या कायद्याकडे. याच्यामध्ये 10हून अधिक कामगार, आधी 100 नंतर 50 आणि 48 ला किती आले, 10हून अधिक कामगारांच्या ठिकाणी आलेलं आहोत आपण. हा म्हणजे आणि जिथं मशीन नाही M-C केलं ना तिथं मशीन आहे बघा. ते ज्या ठिकाणी मशीन्स नाही तिथे मात्र 20 कामगार आपण ठेवले. कामाचे तास 8 तास आणि वीकली 48 तास निश्चित करण्यात आले. कामगार कल्याण अधिकारी नेमण्याचं ठरवलं जिथं 500हून अधिक कामगार आहेत. आणि 14 वर्षाखालील मुलांना कामास बंदी करण्यात आली आहे. 48 स्वातंत्र्यानंतरचा कायदा आहे, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणातल्या सुधारणा अपेक्षित पण आहेत आपल्याला. सगळे कायदे लक्षात ठेवा आणि सिक्वेन्स लक्षात ठेवा. कुठल्या कायद्यानुसार जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं. 81 समोर देतील की 7 ते 12 वर्षाच्या मुलांना कामास ठेवण्यास बंदी वगैरे अशा गोष्टी येतील. आणि 92 ला काय आहे, स्त्रियांना मॅक्झिमम 11 तास आणि 11 ला काय आहे, पुरुषांना मॅक्झिमम 12 तास. हा सिक्वेन्स एक लक्षात ठेवायचा आहे. पुढे ट्रेड युनियन ऍक्ट कधीचा आपला, 1926. ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट कधीचा आहे, 1929. बाल मजूर कायदा कधीचा आहे,
1938. ओके. आता या बालमजूर कायद्यामध्ये बघा एकदा प्रश्न येऊन गेला होता, रेल्वे आणि गोदी या संबंधित 15 वर्षापेक्षा लहान मुलांना बंदी घालण्यात आली होती आणि आग पेटीच्या कारखान्यांमध्ये मात्र 12 वर्षापेक्षा खालील मुलास बंदी घालण्यात आली होती. स्टेटमेंट मध्ये त्यांनी उलट केलं होतं, रिव्हर्स केलं होतं. ओके. रेल्वे आणि गोदी 15 लक्षात ठेवा आणि आग पेटी 12 लक्षात ठेवा. ओके. किमान वेतन कायदा कधीचा आहे? 1948 चा कायदा आहे. तर अशा प्रकारे आपला हा टॉपिक संपलेला आहे.